Last week we finished with Asher. गेल्या आठवडी आपण आशेर संपवला. Today we are in Naphtali. आणि आज नफ्ताली सुरू करत आहे. Amen. आमेन. Fifth door. पाचवं दार. Actually he is the sixth son. खरं म्हटलं तर तो सहावा मुलगा होता घरात. But he had a little leap in the spiritual aspect and he took the fifth place. आध्यात्मिकरित्या त्याने थोडी अजून उडी मारली आणि तो पाचव्या दारावर आला. So here he is. तर हा नफ्ताली. Praise God. हालेलुया. I'm trying to take two meetings over each gate. एका दारावर 2 सोमवार अशा हिशोबाने मी चालत आहे. So I can finish it. म्हणजे मला संपवता येईल विषय. Because God has put so many things I would like to share with you all. कारण देवाने इतक्या साऱ्या गोष्टी माझ्या हृदयामध्ये टाकलेल्या आहेत की ज्या सगळ्या मला तुम्हाला सांगायला आवडतील. Amen. आमेन. The gate of Naphtali. नफ्तालीचं दार. So now we are going to see the son Naphtali. तर आता आपण पाहणार आहोत हा मुलगा नफ्ताली. In birth he is the sixth son. जन्मानं म्हटला तर सहावा घरातला. Sixth son of Jacob. याकोबाचा सहावा. But in the blessings and the chronological order, पण आशीर्वादांमध्ये आणि इतिहासातली जी क्रमवारी आहे त्यामध्ये he slides down to 10th position. तो 10व्या जागेवर जातो खाली. Amen. Amen. But in his sealing, शिक्कामोर्तबामध्ये, in his spiritual placement, आध्यात्मिक यात्रेमध्ये he takes the fifth place. तो 5व्या जागेवर येतो. So it's a good thing to learn from him then. तर मग नफ्तालीकडनं पण शिकण्यासारखं चांगलंच आहे. So before we study about Naphtali, तर नफ्तालीचा अभ्यास करण्या अगोदर I would like to remind you मला तुम्हाला आठवण करून द्यायला आवडेल that these are all connected to the New Jerusalem topic that we are dealing on. नवीन येरुशलेमेचा जो विषय मी घेतलेला आहे त्या नवीन येरुशलेमेच्या विषयाशी ही सगळी दारं आणि ही सगळी नावं संबंधित आहेत. Amen. Amen. The New Jerusalem नवीन येरुशलेम will be the composition of all of God's old covenant saints and even the new covenant saints. जुन्या करारातले संत आणि नवीन करारातले संत हे सगळे आपल्याला या नवीन येरुशलेममध्ये स्वर्गीय येरुशलेममध्ये आढळतील. Amen. आमेन. The chosen and the redeemed people. निवडलेले आणि उद्धार पावलेले. All the saved. सगळे तारलेले. Saved Israelites. इस्रायली जे तारले गेले ते under the old covenant. जुन्या कराराखाली जे तारले गेले ते And all the believers आणि सगळे विश्वासू लोक under the new covenant. सगळे बिलीवर लोक नवीन कराराखालचे. These are all under a common portion of God's chosen and redeemed people for the New Jerusalem city. नवीन येरुशलेम नगरीमध्ये हे सगळे देवाद्वारे जुन्या करारात आणि नवीन करारामध्ये निवडलेले उद्धार पावलेले देवाद्वारे उद्धार दिलेले हे सगळे या नवीन येरुशलेम नगरी स्वर्गीय येरुशलेमीत आपल्याला आढळणार आहे. And this is given in Revelation 21:12 to 14. You can read it at home. प्रगटी 21:12 ते 14 मध्ये याचा उल्लेख आहे. तुम्ही घरी जाऊन हे वाचू शकता. प्रगटीकरण 21वा अध्याय 12 ते 14. And there it is mentioned the 12 names of the 12 tribes of Israel, also the names of the 12 apostles in the new covenant. नवीन करारातले 12 प्रेषित त्यांचाही उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे. So the 12 tribes represent the Old Testament saints. तर जुन्या करारामध्ये 12 कुळं जी होती ती जुन्या करारातल्या संतांचं दर्शक आहेत. And the 12 apostles represent the New Testament आणि saints. नवीन करारामध्ये 12 प्रेषित जे होते ते 12 प्रेषित म्हणजे नवीन करारातील संतांचं दर्शक आहेत. Praise the Lord. जुन्या करारातली 12 कुळं म्हणजे त्यांचं दर्शक जुन्या करारातल्या माणसांचं आणि नवीन करारातले 12 प्रेषित म्हणजे नवीन करारातले जे सगळे संत आहेत त्यांचं दर्शक. So as we attach these names of the Old Testament saints and also the New Testament, तर जशी सगळी नावं जुन्या करारातली आणि नवीन करारातली जुन्या करारातल्या 12 कुळांमधली आणि नवीन करारातल्या 12 प्रेषितांमागची जी सगळ्यांसाठी ओळखली जातात ती जशी आपण वापरू we see the complete formation of the bride of Christ. मग ती वापरता आपल्याला आढळून येईल की ख्रिस्ताची वधू आता पूर्ण रूपधारी झाली. The fullness does not only come with those Old Testament saints. केवळ जुन्या करारातली संतांमधनं ख्रिस्ताची वधू रूपधारी होत नाही पूर्ण होत नाही. We also need to see the New Testament saints, the apostles as well. आणि आपल्याला त्यामध्ये नवीन करारातले प्रेषित नवीन करारातले संत पण पाहायला हवेत. Amen. Amen. And that's why we are going to study on the 12 apostles and their characteristics. आणि म्हणून त्याच्यानंतर मी एक विषय घेणार आहे की ज्यामध्ये
12 प्रेषित आणि 12 प्रेषितांचे स्वभाव किंवा त्यांचं चारित्र्य हा विषय मी आता नंतर घेणार That's why आहे. all the 12 names, 24 names should be mentioned on the bride of Christ म्हणजे dress. ख्रिस्ताच्या वधूच्या पोशाखावर 24 नावं लिहिली गेली पाहिजेत. 12 कुळ जुना करार, 12 प्रेषित नवीन करार. Because that is the complete redemption of mankind. कारण तोच मानव जातीचा संपूर्ण उद्धार असेल. Amen. Amen. Which is the history of mankind. की जी मानव जातीची जो मानव जातीचा इतिहास मानला जाईल. And man has only one history. आणि मानवाकडे एकच इतिहास आहे. Amen. Amen. Don't think so. We have 2-3 histories. No. मानवाकडे एकच इतिहास असतो. आपल्याला 2-3 इतिहास करता येत नाही. And this planet Earth also has got only one history. आणि या पृथ्वी नावाच्या ग्रहाला पण एकच इतिहास आहे. एकच इतिहास घडू शकतो. As far as God is concerned. जोवर देवाचा संबंध आहे तोवर मी सांगत आहे की इतिहास एकच घडतो. आपला काय, पृथ्वीचा काय. It is the history of man. मानवाचा इतिहास, The creation of man. मानवाची निर्मिती, त्या मानव म्हटलेल्या निर्मितीचा इतिहास एकच. The fall of man. माणसाचं पतन, The redemption of man. माणसाचा उद्धार, So it's all related to man. हे सगळं माणसाशी संबंधित आहे. So from the time God prophesied after the fall of Adam, तर आदामाच्या पतनानंतर जेव्हा परमेश्वराने भविष्यवाणी केली that the त्यानंतर seed of Adam is going to bruise the seed of the devil, की आदामाचं बीज सैतानाच्या बीजाला मारेल. God began the work of redemption. म्हणजे काय, देवाने उद्धाराच्या कार्याचा प्रारंभ केला. The moment God started the plan of redemption, God had the plan of a bride in his mind. आणि ज्या क्षणाला देवाने उद्धाराचा कार्यक्रम किंवा योजना सुरू केली त्या क्षणाला देवाच्या डोक्यामध्ये अशी योजना होती, ती म्हणजे वधूची. And so it was not completed under the old covenant, तर जुन्या करारामध्ये ही वधू संपूर्ण झाली नाही, ती योजना पूर्ण झाली नाही. but it was completed when the apostles came into the forefront. पण प्रेषित जेव्हा पुढे नवीन करारात आले तेव्हा ती योजना पूर्ण झाली. Amen. So Amen. this was the mystery which was hidden in the Old Testament, which was now revealed in the New Testament. तर जुन्या करारात हे रहस्य जे लपलेलं होतं ते नवीन करारात आता आपल्याला उलगडा करून दिलेलं आहे. Amen. Amen. The bride of Christ was hidden in the Old Covenant. ख्रिस्ताची वधू जुन्या करारात लपलेली होती. But now, आता in the last days, शेवटच्या दिवसात God revealed this about the bride of Christ. परमेश्वराने ख्रिस्ताच्या वधूविषयी सगळं प्रगट केलेलं आहे, उघड केलेलं आहे. Amen. Amen. That mystery which the angels longed to look at was revealed in the New Testament times. ज्या रहस्याकडे देवदूत इतकं आतुरतेने पाहत होते ते या दिवसांमध्ये प्रगट करून आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे. Amen. Amen. The 12 Testament leaders of the tribe of Israel 12 कुळांचे 12 नेते, इस्रायली 12 नेते and the 12 apostles, आणि 12 प्रेषित they are together present in heaven today. आज एकत्र ते स्वर्गामध्ये हजर आहेत. 12 कुळांचे 12 नेते जुन्या करारातले आणि 12 प्रेषित नवीन करारातले एकत्र स्वर्गामध्ये आज हजर आहेत. Because John, when he saw heaven, कारण योहानाने जेव्हा स्वर्ग पाहिलं he saw 24 elders त्याने 24 वडील पाहिले. surrounding the throne of God, योहानाने पाहिलं की देवाच्या सिंहासनाच्या भोवती 24 वडील आहेत. and each had the crown on their head. प्रत्येकाच्या डोक्यावर मुकुट आहे. And when God was glorified, they just cast their crowns down at the feet of God. आणि परमेश्वराचा जेव्हा गौरव झाला त्याला त्यांनी तो मुकुट काढून देवाच्या चरणी ठेवला. That's what Revelation 4 onward says. प्रगटी 4:4च्या पुढे असं लिहिलेलं आहे. प्रगटीकरण 4 अध्याय 4 वचनाच्या पुढे. So you can imagine मग तुम्ही कल्पना करा, Reuben sitting with Peter. रौबेन पेत्रा बरोबर बसलाय. वाह, Amen. व्हॉट अ साइट, हालेलुया. Simeon sitting with James. शिमोन याकोबा बरोबर बसलाय. Naphtali sitting with somebody else, Thomas. हा नफ्ताली थोमा द ग्रेट त्याच्या शेजारी बसलाय. All of them now together. म्हणजे आता हे सगळे 24 एकत्र आहेत. 12 कुळांचे नेते आणि 12 प्रेषित सगळे एकत्र आहेत. And so when the rapture will take place, तर स्वर्गारोहण जेव्हा होईल all these 24 elders will come down तेव्हा हे सगळे 24 वडील खाली येतील and they will rise up first, आणि पहिले ते उठतील. because they have to connect themselves to the body which is there on this earth. कारण या पृथ्वीवरती त्यांचं जे शरीर आहे त्या शरीराशी त्यांना परत निगडीत व्हावं लागेल. And then मग suddenly अचानक they will be lifted up in their glorified bodies, त्यांच्या वैभवी शरीरामध्ये ते उचलले जातील. and we who are alive will be changed, आणि आपण जे जिवंत आहोत ते स्वर्गारोहणाच्या वेळेला बदलू, and we will join with them. रूपांतरित होऊ आणि त्यांच्याकडे जाऊ. And as we join them, suddenly the heavenly Jerusalem city is going to come आणि down, त्यांच्याकडे जसं आपण जाऊ तसं स्वर्गीय यरूशलेम नगरी खाली येईल. and we will become the inhabitants of this new Jerusalem city. आणि आपण सगळे या नवीन यरूशलेम नगरीचे रहवासी किंवा नागरिक बनू. Praise the Lord. हालेलुया.
What about the nation of Israel? मग आता तुम्ही म्हणाल इस्रायल देशाचं काय, What about Jerusalem today? येरुशलेमचं काय, I don't know. मला माहित नाही. But my best guess is परंतु माझा सगळ्यात उत्तम असा तर्क असा आहे it will still exist. की तरीही ते राहील, ते Amen. अस्तित्वात असेल. In the natural life, people will be living a natural life there. नैसर्गिक स्तरामध्ये नैसर्गिक प्रकाशात लोक तरी तिथे राहत And असतील. maybe we are going to visit that place and then we can refresh our minds how all these incidences took place of the history of man in the land of Israel. आणि इस्रायल देशामध्ये भेट देऊन या सगळ्या आठवणी आपण ताज्या करणार आहोत की हे सगळं मानव जातीच्या इतिहासामध्ये डे 1 पासनं कसं 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 सगळं झालेलं आहे आणि पुढे कसं 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 सगळं होणार आहे. Amen. Amen. It may turn out to be a historical place. आणि ऐतिहासिक जागा ठरेल कदाचित ती. And natural people will still be staying there for 1,000 years. आणि नैसर्गिक माणसं 1000 वर्ष तिथं राहतील. Amen. Amen. Bible says बायबल म्हणतं in Isaiah 61:4-6, यशया 61:4-6, and they shall build the old ways, they shall raise up the former desolations, and they shall repair the waste cities, the desolations of many generations, and the strangers shall stand and feed your flock, and the sons of the aliens shall be your plowmen and your vine dressers, but you shall be named the priests of the Lord. Men shall call you the ministers of our God. You shall eat the riches of the Gentiles, and in their glory shall you boast yourselves. यशया 61वा अध्याय 4 ते 6 वचन. आणि ते पुरातन ओसाड स्थले बांधतील, ते पूर्वीची खिंडारे नीट करतील, ते मोडलेली नगरे बहुत पिढ्यांची खिंडारे नवी करतील, आणि परके उभे राहून तुमचे कळप पाळतील, व परक्या देशांचे लोक तुमचे नांगरे आणि तुमचे माळी होतील, आणि तुम्ही यहोवाचे याजक म्हणवले जाल. लोक तुम्हास आमच्या देवाचे सेवक म्हणतील. तुम्ही राष्ट्रांचे धन खाल आणि त्यांच्या गौरवात आपला मोठेपणा मिरवाल. So spiritual Israel will be here. तर आध्यात्मिक इस्रायल इथे असेल, Natural Israel will be there, आणि नैसर्गिक इस्रायल आता जिथं आहे तिथंच असेल, and it will all be rebuilt. आणि सगळं पुनर्बांधलं जाईल. Maybe the exact location, then you will come to know what happened at which place. आणि मग अचूकरित्या कदाचित तुम्हाला स्थळ समजतील की कुठल्या जागी काय झालं. Because Jesus himself, maybe he will take us and say, this is the place actually I was buried, or this is the place I did this and did that. कारण त्या स्वर्गीय यरुशलेममधनं मग कदाचित येशू ख्रिस्त आपल्याला सगळ्यांना त्या नैसर्गिक इस्रायल देशात घेऊन जाऊन अचूकरित्या दाखवेल की पहा तुम्ही लोक सगळे पास्टर पीटर बरोबर इस्रायलला बऱ्याच वेळेला येऊन गेलेला होता, पण अचूकरित्या म्हटलं तर माझा जन्म एक्झॅक्टली इथं झाला बरं का, आणि अचूकरित्या म्हटलं तर मी या स्पॉट वरती मेलो आणि हीच माझी खबर आहे. And maybe then that time again they will rectify it. आणि मग त्यावेळेला ते रेक्टिफाय करतील. नैसर्गिक इस्रायल मग त्यावेळेला रेक्टिफाय करेल की अच्छा असे का, म्हणजे गार्डन टूम ती नाही ही आहे का. Or maybe some of the places will be that authentic places. किंवा कदाचित काही जागा खऱ्या अस्सल जागा असतील. Amen. आमेन. And so many people are trying to bring peace in the Middle East. तर बरीच माणसं Today. मिडल ईस्ट मध्ये आज शांती आणायचा प्रयत्न करतायत. Nobody can do it. कोणी ती शांती आणू नाही शकत. President Bush tried, he failed. प्रेसिडेंट बुश त्यांनी प्रयत्न केला, ते अपयशी ठरले. Today President Obama is trying, it will still fail. आज प्रेसिडेंट ओबामा प्रयत्न करतायत, त्यांनाही अपयशच येणार आहे. It will not happen. ते होणार नाही. Peace will come only when Jesus comes. शांती फक्त येशू येईल तेव्हा येईल. Till that time Jerusalem will bleed. आणि तोवर यरुशलेम नगरी इस्रायल मधली अशी रक्तबंबाळ आणि युद्धातच राहणार. Because it bled my Lord Jesus Christ. in कारण that की place. तिनं माझ्या येशू ख्रिस्ताला रक्तबंबाळ केले. Amen. आमेन. Unless they accept him as their savior, it will bleed. आणि जोवर आता तो इस्रायल देश आणि यरुशलेम नगरी त्याला तारणारा म्हणून स्वीकारत नाही, तोवर त्या यरुशलेम नगरीत आणि इस्रायलात रक्तबंबाळपणा, युद्ध आणि अशांती कायम राहील. God said, I will make Jerusalem a reeling cup. आणि ते म्हटला की मी यरुशलेमेला पेला करीन. It is the center of attraction. आणि सगळ्यांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू होईल. The whole world is looking to Jerusalem. संपूर्ण जग आज यरुशलेमेकडे पाहत आहे. Jerusalem is the timeline for the history of the world. आणि यरुशलेम बर का एक वेळापत्रक आहे संपूर्ण जगाच्या इतिहासासाठी. यरुशलेम शहर एक वेळापत्रक आहे. Praise the Lord. आमेन. सगळ्यांची नजर आज तिकडे आहे. We'll open our Bibles to Genesis 30 verse 8. उत्पत्ती 30 त्यातलं 8 वचन आपण काढू. And Rachel said, with great wrestlings I have wrestled with my sister and I have prevailed, and she called his name Naphtali. उत्पत्ती 30वा अध्याय 8 वचन. तेव्हा राहेल म्हणाली, मी आपल्या बहिणीशी निकराची झोंबी केली आणि तिला जिंकले आहे, म्हणून तिने त्याचे नाव नफ्ताली ठेवले. Praise the Lord. Amen. So Naphtali is the
sixth son. नफ्ताली 6वा मुलगा घरातला. We come to Naphtali. Naphtali means wrestling. नफ्ताली म्हणजे झोंबी करणारा. You don't have much Hebrew words for that word wrestling. कुस्ती करणारा. झोंबी किंवा कुस्ती याला फारसे हिब्रू शब्द नाहीयेत. And even in the New Testament you just have one word wrestling, and just once it is given. I think so in Ephesians 6:12. आणि इफिस 6:12 मध्ये बहुतेक नवीन करारात एकदाच हा झोंबी शब्द लिहिलेला आहे. So Naphtali means wrestling. तर नफ्ताली म्हणजे झोंबी करणारा, कुस्ती करणारा. See, all these meanings of the names of the 12 patriarchs, 12 कुळाधिपतींच्या नावांचा हा जो सगळा अर्थ आहे, they are given in a very strange way between Rachel and Leah. It has been divided. विचित्रपणे हा अर्थ सांगितला गेलाय. राहेल आणि लेयामध्ये तो वाटला गेलाय. Though people may say, oh, 2 wives, oh, that is just natural aspect you are looking जरी लोक म्हणतील की 2 बायका, हा ते नैसर्गिक दृष्टिकोन. But there is a prophetic significance. पण त्यामागे भविष्यवाणी पर चिन्ह आहे. Amen. Amen. It may not be proper to take all the literal things about Jacob and his wives. याकोब आणि याकोबाच्या बायका यांच्याविषयी ना अक्षरशः सगळं तंतोतंत आपण घेऊ शकणं बरोबर ठरणार नाही. But as believers, पण एक विश्वासू बिलीवर या we नात्याने need to take that which has got spiritual aspect, ज्याच्या मागे आध्यात्मिक दृष्टिकोन आहे ते घ्यायचं. which brings the spiritual knowledge to the fore. ज्याच्यातनं आध्यात्मिक ज्ञान बाहेर पडतं ते उचलायचं. In the natural, what Jacob did, what his wives did, they have to be answerable to God. बाकी नैसर्गिक स्तरावरती याकोबानी काय केलं, त्याच्या बायकांनी काय केलं, किती लग्न केली आणि काय काय केलं, त्याचं उत्तर त्यांनी देवाला देणं आहे. But if we don't see the spiritual implications, we shall be judged as well. पण त्याच्या मागचा जो आध्यात्मिक अर्थ आहे तो आपल्यासारख्या नवीन काळातल्या बिलीवर माणसांनी समजून घेतला नाही तर आपला पण वर न्याय ठरलेला आहे आणि आपल्यालाही उत्तर देणं आहेच आहे. Because all these things that happened to them should be examples for us, for our admonition. कारण या सगळ्या गोष्टी ज्या जुन्या करारात या सगळ्यांच्या जीवनात झाल्या त्या आपल्या सगळ्यांसाठी एक उदाहरण, एक किस्सा आणि आपल्यासाठी एक बोध ठरल्या पाहिजे. And we are all born again. आणि आपल्या सगळ्यांचा नवीन जन्म झालाय. We are in the new covenant. आपण नवीन करारात आहोत. A better covenant. एक चांगला करार, नवीन A करार better dispensation. आणि एक चांगला काळ, नवीन करारातला काळ. So here it's Naphtali speaks about wrestling. तर नफ्ताली म्हणजे झोंबी किंवा कुस्ती Means to obtain something by wrestling. याचा अर्थ काहीतरी मिळवणं, पण कुस्ती करून झोंबी करून मिळवणं. And the root meaning is to entwine yourself around something and to struggle. आणि त्याचा मूळतः अर्थ असा होतो की स्वतःला कशाशी तरी असं बांधून घेणं आणि मग झटून झोंबी करणं. And Paul speaks about wrestling in the New Testament. आणि नवीन करारामध्ये पॉल या झोंबी विषयी बोलतो. We wrestle not against flesh and blood, की आपण रक्त मांसाविरुद्ध लढत नाही, हे जे but मराठीत लिहिलंय. principalities, powers, rulers, spiritual wickedness in high places. पण सत्ता, अधिकार, अधिपती आणि अंतरातली वाईट शक्ती या विरुद्ध आपण लढतो किंवा त्यांना नाडतो, हा जो मराठी शब्द आहे. Amen. In Ephesians 6:12, इफिस 6:12 that's what Paul says. पॉल बोलला, हेच बोलला. So in our wrestling against evil, तर आपण वाईटाविरुद्ध जी झोंबी करत आहोत किंवा लढत आहोत किंवा नाडत आहोत, either we will prevail over evil or evil will prevail over us. एक तर आपण त्या वाईटावर मात करू, नाहीतर ते वाईट आपल्यावर मात करेल. But as the bride of Christ, पण ख्रिस्ताची वधू या नात्याने we need to wrestle in such a way that we prevail over every force. आपण अशा पद्धतीची झोंबी केली पाहिजे की येणाऱ्या प्रत्येक शक्ती विरुद्ध आपलाच विजय पाहिजे. Praise the Lord. Amen. Naturally speaking, नैसर्गिकरित्या बोलायचं there was म्हटलं always a struggle between Rachel and Leah. राहेल आणि लेया यांच्यामध्ये नेहमीच झोंबी व्हायची नैसर्गिकरित्या. They used to always fight. राहेल आणि लेया नेहमी भांडायच्या. Leah speaks about the law, Rachel speaks about grace. लेया नियमशास्त्राविषयी बोलते, राहेल कृपेविषयी बोलते. So there was always a fight between them. तर नियमशास्त्र आणि कृपा आणि लेया आणि राहेल यांच्यात नेहमी भांडण असायचं. Like Hannah and Peninnah. जसं हन्ना आणि पनिना यांच्यात असायचं तसं. And like Hagar and Sarah. जसं हगार आणि सारा त्यांच्यात असायचं तसं. And Paul says पॉल म्हणतो in Galatians 5:17, गलती 5:17 the flesh lusteth against the spirit and the spirit against the flesh, and these are contrary the one to the other, so that you cannot do the things that you would do. गलती 5वा अध्याय 17 वचन पॉल म्हणतो, कारण देह आत्म्याविरुद्ध इच्छा करतो व आत्मा देहाच्या विरुद्ध इच्छा करतो आणि हे परस्परास विरुद्ध आहेत, यासाठी
की जे काही तुम्ही इच्छिता ते तुम्ही करू नये. Now this wrestling is not with God, आता ही झोंबी किंवा हे लढणं काही देवाशी नाहीये, but this wrestling is with the flesh. पण ही झोंबी ही लढाई आपल्या स्वतःच्या देहाशी आणि मांसाशी आहे. In the area of wrestling, we have three forces to combat. लढणं, झोंबी करणं यामागे 3 शक्ती आहेत की ज्यांच्याशी आपल्याला लढायला आणि झोंबी करायला लागतं. One is our flesh. झोंबी करायला लागते. 3 शक्त्या. एक आपला देह, Second is the world. 2 जग Third is the devil. आणि 3 सैतान. एक आपला स्वतःचा देह, 2 जग, 3 सैतान. या 3 शक्त्यांच्या विरुद्ध आपल्याला सतत लढावं लागतं, झोंबी करायला लागते. So wrestling speaks about us dealing with the world, dealing with our flesh, dealing with the devil. तर झोंबी करणं म्हणजे आपण या जगासंबंधीनं, जगातल्या माणसांविषयीनं काय कारवाई करतो ते, आपल्या स्वतःच्या देहाविषयीनं काय करतो ते आणि सैतानाविषयीनं काय करतो ते. Now these wrestlings, though they are done in the natural, आता ही सगळी झोंबी, ही लढाई जरी नैसर्गिक स्तरात केली गेली आहे, overcoming cannot come with the natural, it has to come with the spirit man. तरी महाविजय काही नैसर्गिक स्तरात येत नाही, तो आत्मा माणसातनच येतो. Try to understand what I'm saying. आता सगळ्यांनी नीट लक्ष द्यायचं आणि कमीत कमी समजून घ्यायचा प्रयत्न करायचा. Wrestling झोंबी is maybe in the natural, झोंबी नैसर्गिक स्तरामध्ये, but you cannot overcome in the natural. झोंबी नैसर्गिक स्तरात केली जाऊ शकते, परंतु विजय जो असतो ना, विजय तो नैसर्गिक स्तरात मिळत नाही. You can only overcome by the spirit. तुम्ही आत्म्यानंच महाविजय घेऊ शकता. Not by might, not by power, but by my spirit, says तुम्ही the Lord. आत्म्यानंच मात करू शकता, आत्म्यानंच महाविजय घेऊ शकता. कारण प्रभू म्हणतो, बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर आत्म्याने कार्यसिद्धी जाईल. Praise the Lord. Amen. We need to have the delegated authority. आपल्याकडे दिला गेलेला अधिकार असायला हवा. Otherwise, once we are thrown in the ring, नाहीतर एकदा का आपल्याला त्या रिंग मध्ये, त्या कुंपणात टाकलं, without the spiritual authority, आणि समजा त्या रिंग मध्ये टाकल्यानंतर आपल्याकडे आध्यात्मिक अधिकार जर नाहीये, we'll be thrown out of the ring. तर मग त्या रिंग मधनं, त्या वर्तुळातनं आपल्याला हकललं जाईल. So how successful we are in our wrestling तर आपण जी झोंबी करतो, त्या झोंबीत आपण किती यशस्वी आहोत is related to our overcoming in the power of God. याचा संबंध देवाच्या सामर्थ्यात आपण किती मात करतो याच्याशी आहे. It is related to our standing with God. आपलं देवासमोर उभं राहणं, आपलं देवासमोरचं स्थान Amen. यावर अवलंबून आहे. It is related to our authority. It is related to the power we carry. आपला अधिकार, आपण जे सामर्थ्य आपल्यामध्ये बाळगतो यावरती अवलंबून आहे. When we call ourselves the bride of Christ, किंवा याच्याशी त्याचं नातं आहे. आता जेव्हा आपण स्वतःला ख्रिस्ताची वधू असं म्हणतो, you must contend. त्यावेळेला तुम्ही झोंबी केलीच पाहिजे. Amen. आमेन. You have to contend every day of your life दररोज तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये झोंबी करावीच लागणार. to present yourselves spotless and blameless before God. अशासाठी की ख्रिस्ताची वधू या नात्यानं मी स्वतःला देवासमोर निष्कलंक आणि निर्दोष असे सादर करावे, म्हणून रोज दर दिवशी आपल्याला आपल्या जीवनामध्ये झोंबी लढाई करायलाच लागणार आहे. Wrestling every day. रोज झोंबी, Wrestling to walk in righteousness. रोज लढाई. कशासाठी लढाई? नीतिमत्तेमध्ये चालायला लढाई. Wrestling to do the right things. योग्य काम मला करायची आहेत त्यासाठी लढाई. Wrestling to keep the truth. मला सत्य पाळायचंय त्यासाठी झोंबी. Wrestling to keep away from the wicked people. मला वाईट माणसांपासून लांब राहायचंय म्हणून त्यासाठी I'm putting in all efforts झोंबी. Yes, it requires a wrestling. आणि हे झोंबी ही लढाईच आहे. Your flesh wants to keep company with the evil, but your spirit does not want to. So there is a wrestle. तुमच्या देहाला वाईट लोकांच्या संगतीत बसायला आवडेल, पण तुमच्या आत्म्याला वाईट लोकांच्या संगतीत बसायचं नाहीये. म्हणजे आली ना झोंबी, म्हणजे झाली लढाई. See, struggling is one thing. झटणं एक वेगळी बाब. Some people struggle, काही नुसते झटत राहतात. and that's why they don't get victory. झटतात खपतात, झटतात खपतात म्हणून विजय मिळत But नाही. when it is wrestling, पण जेव्हा आपण झोंबी म्हणजे लढाई, surely one day you will overcome, because wrestling is covered by the grace of God and the anointing of God. सिरियसली जेव्हा आपण ती लढाई करायला घेतो, कारण की त्यामागे देवाची कृपा आणि देवाचा अभिषेक आपल्याला झाकत असतो, तर ती लढाई सिरियसली करायला लागल्यानंतर विजय आपल्याला मिळणारच आहे. So there is a difference between struggling and wrestling. तर तुम्ही प्लीज समजून घ्या, झटणं खपणं आणि झोंबी लढाई करणं यात फरक आहे. The world struggles. जग झटतंय खपतंय. See, when you're cornered, you struggle.
आणि अडचणीत आपण एखाद्या कॉर्नर मध्ये अडकलो की आपण झटतो खपतो. But wrestling is quite another. पण झोंबी आणि लढाई वेगळी असते. Wrestling means झोंबी म्हणजे trying to keep the truth, की मी सत्य पाळायच्या पुरेपूर प्रयत्नात आहे. trying to do what God has called me आणि to do, देवानी जे करायला मला पाचारलंय ते करण्यामागे मी पुरेपूर आहे. trying to please God. आणि मी प्रयत्न करतोय, आटोकाट प्रयत्न चाललेत माझे की मला देवाला प्रसन्न ठेवायचंय. That is wrestling. त्याला म्हणतात झोंबी किंवा लढाई. And when you wrestle, आणि जेव्हा अशा पद्धतीची लढाई तुम्ही करता, God gives you grace, देव तुम्हाला कृपा देतो, God gives you mercy, देव तुम्हाला दया देतो, the power of God backs you, देवाचं सामर्थ्य तुम्हाला पाठिंबा देतं. and one day you are called an overcoming believer. आणि एके दिवशी मग तुम्हाला महाविजयी बिलीवर किंवा महाविजयी ख्रिस्ती म्हटलं जातं. Praise the Lord. Hallelujah. It's not just allowing to go in the flow. केवळ वाहत्या पाण्यामध्ये वाहत राहायचं नव्हे. Sometimes believers just go into the flow. कधी कधी बिलीवर माणसं पण वाहत्या गंगेमध्ये वाहत जातात. No. असं नव्हे काय, We should go against the current. असं नाही. वाहत्या पाण्यात वाहत काय चाललाय, तुम्ही त्या पाण्याच्या प्रवाहाविरुद्ध जा वेळ आली तर. Dead fish can flow with the flow, but the living fish can go against the flow. मेलेले मासे वाहत्या पाण्याच्या प्रवाहात वाहत राहतील, पण जिवंत मासे वेळ पडली तर वाहत्या पाण्याच्या त्या प्रवाहाला चुकवून उलट्या दिशेने पण वाहू शकतात. You know, the salmon fish always goes against the current to spawn. साल्मन नावाचा मासा नेहमी पाण्याचा जो प्रवाह समजा या दिशेने चाललाय तर त्याच्या विरुद्ध जातो. It has to spawn, and you know it lays eggs. आणि मग अंडी घालण्यासाठी त्याचा जो प्रवास असतो तो पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असतो. Look at Jesus Christ. येशू ख्रिस्ताकडे पहा. In Luke 4, लूक 4. the moment Bible said the moment Jesus was full of the Holy Spirit, बायबल म्हणतं ज्या क्षणाला येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याने भरला, he wanted to be alone. त्याला एकटं राहायची इच्छा झाली. When Jesus was full of the Holy Spirit, after returning from Jordan, he was led by the Spirit of the Lord into the wilderness. लूक 4 अध्याय पहिलं वचन. आणि येशू पवित्र आत्म्याने पूर्ण असलेला असा यार्देने पासून परत आला आणि आत्म्याने त्याला रानात नेले. See, it's not just enough you are full of the Holy Spirit. केवळ मी पवित्र आत्म्याने भरलेला आहे एवढं पुरेसं नाही. Because when you're born again, that Holy Spirit comes in you. कारण नवीन जन्म झाल्यानंतर तो पवित्र आत्मा आपल्यामध्ये एनिवे येतोच. But your next step should be, तुमची पुढची पायरी अशी असायला I हवी have to be alone with God. की मला देवाबरोबर थोडंसं एकटं राहायला पाहिजे. Many times your flesh will not allow. आणि बऱ्याच वेळेला तुमचं हे अंग, तुमचा हा देव तुम्हाला देवाबरोबर प्रार्थनेमध्ये एकटं बसू देणार नाही. That is where this wrestling comes into force. आणि तिथं परत ही झोंबी आणि लढाई आपल्याला करावी लागते. Bible says बायबल म्हणतं Jesus was tempted in the wilderness for 40 days. येशू ख्रिस्ताची परीक्षा 40 दिवस रानामध्ये झाली. See, many of us, आपल्यातले अनेक जण as soon as we are full of the Holy Spirit, ज्या क्षणाला आपण पवित्र आत्म्याने भरून जातो, we are sent straight to the ministry, or we ourselves go into the ministry. आपल्याला सरळ सेवेमध्ये पाठवलं जातं किंवा आपण स्वतः सरळ सेवेत जातो. That's why when trouble arises, आणि म्हणून मग जेव्हा समजा त्रास येतो, they cannot even take the first step of their calling. मग सहन नाही होत. त्यांच्या पाचारणातलं पहिलं पाऊल पण अशांना उचलता येत नाही. One has to be tested. एखाद्या माणसाची पारख व्हायलाच पाहिजे. One has to be tried. एखाद्या माणसाला कसोटीला हे चढवायलाच पाहिजे की तू म्हणतोय सगळं खरं आहे, पण तू किती पाण्यात आहे हे तपासायला पाहिजे. You have to be tested. आणि You have to be tried. कसोटी आणि पारख तुझी काय, माझी काय, सगळ्यांची काय व्हायलाच पाहिजे. तेव्हाच कळतं की म्हणतोय ते करतोय का. When Jesus was filled with the Holy Spirit, येशू जेव्हा पवित्र आत्म्याने भरला, he was not led straight to the ministry. He was led straight into the wilderness. लक्षात घ्या मी काय म्हणतो. येशू जेव्हा पवित्र आत्म्याने भरला तो सरळ मिनिस्ट्री मध्ये घेतला गेला नाही, तो सरळ रानामध्ये घेतला गेला. Why? का? To see how he would wrestle in his soul with the lust of the eye, the lust of the flesh, and the pride of life. हे पाहिला की रानामध्ये जेव्हा त्याची परीक्षा होईल त्यावेळेला देहाची वासना, डोळ्याची वासना, संसाराची हुशारकी या सगळ्या प्रश्नांमागे तो कशा पद्धतीने झोंबी करतो. He wrestled in a realm which no man had seen and witnessed and experienced ever. अशा स्तरामध्ये येशू ख्रिस्ताने झोंबी केली की जे स्तर कधीही कुठल्या माणसाने पाहिलं नव्हतं, अनुभवलं नव्हतं. The Holy Spirit will at times lead you into the wilderness. पवित्र आत्मा कधी कधी तुला आणि मला रानात नेईल. Not in the crowd, but in solitude. गर्दीत नाही, रानात एकटं नेईल. Amen. आमेन.
that you may be in a quiet place. अशासाठी की एका शांत जागी तू असावस, There God can deal with your life. की जिथे शांत जागी तू एकटा पडल्यानंतर देवाला फक्त तुझं हृदय मिळावं आणि तुझ्या हृदयात तुझ्या जीवनात देवाने कार्य करावं. I remember मला आठवतं when my wife and I, we had gone to Goa. आम्ही दोघं जण एकदा जेव्हा गोव्याला गेलो होतो, We drove our car to a very silent place. आम्ही आमची गाडी अगदी शांत ठिकाणी नेली. There were huge trees on both sides. मोठी मोठी झाडं दोन्ही बाजूला होती And then there was such silence. आणि इतकी शांतता होती तिथे Nothing moved. की एक वस्तू का एक पान हलेना. There was no sound heard. अजिबात आवाज म्हणून कुठल्याही गोष्टीचा नाही. You know, at that time, त्यावेळेला, at such a time, अशा वेळेला you are in a greater position to hear from God. तुम्ही फार चांगल्या पोझिशन मध्ये असता देवाकडनं ऐकायला. Many times we are so much in the people that we hear most of the noises from people only. अनेक वेळेला आपण माणसांमध्ये इतके माणसांमध्ये असतो की आपल्याला फक्त माणसांचेच आवाज ऐकू येत असतात आणि देवाचं काय ऐकूच येत नाही. And then whenever God is trying to gain our attention, we don't hear Him because we are hearing people so much. आणि देवा जेव्हा केव्हा मग आपलं लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करत असतो, त्याला आपण आपलं लक्ष देवाकडे देतच नाही का. आपल्याला तर लक्षातच आलं नाही का, कारण की मला तर माणसांचेच आवाज इतके ऐकू येतात, तो देवा झालाच नाही. Now Jesus was in such a place येशू अशा जागी होता on the mount of temptation. त्या परीक्षेच्या डोंगरावर. You know, today also you can see this huge cliff right before you. आज पण इस्रायलला गेल्यानंतर हा परीक्षेचा डोंगर आपल्याला दाखवतात. मोठा डोंगर आहे, Not a soul is there. एक माणूस तिथं त्या डोंगरावर Only राहणार. stones and open barren mountains. एक माणूस त्या डोंगरावर त्या रानात आपल्याला दिसत नाही. असा भला मोठा डोंगर आणि मग मोठं असं मोकळच्या मोकळं रान, तिथं काही कोणी नाही. There Jesus was all alone. तिथं येशू एकटा. 40 days and 40 nights. 40 दिवस 40 रात्र. A deep wrestling was going on in his soul. एक खोल अशी गहन अशी झोंबी त्याच्या जीवात चालली होती. But when he overcame the storms and temptations in पण his जेव्हा life, त्याच्या जीवनातील वादळांवर आणि परीक्षांवर त्याने मात केली, what happens? काय झालं? The difference is seen in Luke 4:1 and Luke 4:14. लूक 4:1 आणि लूक 4:14 यात आपल्याला फरक दिसतो. Before Jesus could be driven in the wilderness, you read Luke 4:1. लूक 4:1 येशू ख्रिस्त रानात जाण्या अगोदर काय ते आपल्याला तिथं वाचायला मिळतं. There it says he was full of the Holy Ghost. की पवित्र आत्म्याने तो पूर्ण भरलेला होता. See? But yet he was not prepared for the ministry. पण तरी सेवेसाठी अजून तयार नव्हता. He was not prepared to face the wicked world. मिनिस्ट्रीसाठी, सेवेसाठी, वाईट जगाला तोंड देण्यासाठी अजून तयार झाला नव्हता. He was not prepared to take the whippings, अजून फटके घ्यायला, चापकाचे the फटके घ्यायला, insults, अजून चापकाचे फटके घ्यायला, अपमान सोसायला तयार झाला नव्हता. and the pressures. आणि दबाव जो काही येणार आहे त्यासाठी तयार झाला नव्हता. Once his soul was settled, पण एकदा त्याच्या जीवात ती सगळी कारवाई होऊन मात करून जेव्हा त्याचा जीव स्थिर स्थावर झाला, nothing could change him. मग कुठल्याही गोष्टीने येशू आता बदलत नाही. And Luke 4:14 says, मग पुढे लूक 4:14 Jesus returned in the power of the Spirit. हालेलुया. मग येशू आत्म्याच्या सामर्थ्याने परत आला. How did he return? कसा परत आला? In the power of the Spirit. आत्म्याच्या सामर्थ्याने परत आला. Praise God. Hallelujah. When he went, जेव्हा गेला he was only full of the Holy Spirit. फक्त आत्म्याने भरलेला होता. But when he returned, परत आला he returned with the power of the Spirit. तेव्हा आत्म्याच्या सामर्थ्याने परत आला. And see what it says. काय लिहिलंय? And there went out a fame of him throughout all the region round about. मग येशू आत्म्याच्या सामर्थ्याने गालिलात परत आला व त्याच्याविषयीची कीर्ती चौकडल्या सर्व भागात पसरली. कीर्ती फक्त टेम्पटेशन नंतर. म्हणजे पॉप्युलर व्हायचंय पण जरा थांबा. Amen. परीक्षा झाल्यावर पॉप्युलर. People will know you लोक तुम्हाला ओळखतील when you have the power backing you. जेव्हा सामर्थ्य तुमच्या पाठीमागे लोकांना दिसेल ना, लोक तुम्हाला ओळखायला लागतील. Everywhere people will know you. सगळीकडे लोक तुम्हाला परिचयाचे होतील. लोकांना कळेल की तुम्ही कोण आहात. That is what Naphtali teaches us. नफ्ताली आपल्याला ही झोंबी शिकवतो. Have you wrestled to keep the faith? की तुम्ही विश्वास राखायला थोडीफार झोंबी कधी केली आहे का? Have we wrestled to keep our flesh under? आपला हा देह ताब्यामध्ये ठेवायला कधी थोडीफार अशी केली आहे का कुस्ती? Look at Jesus. येशू पहा, He loved the people. त्याने लोकांवर प्रेम केलं. Some people said, oh,
त्याला एकटे राहायचं सवय आहे, त्याला आवडायचं. काही लोक म्हणतात येशूला ना एकटं राहायला खूप आवडायचं ना, म्हणून येशू नेहमी एकटाच Yes, राहिला. he enjoyed solitude हा, येशूला एकांत आवडायचा नाही असं नाही, because it was the principle of God कारण ते देवाचं तत्व आहे. to gain something. काहीतरी जर मिळवायचं असेल तर त्यामागचं तत्व. And if you have never practiced solitude, you better start practicing now. आणि म्हणून जर एकांताची सवय तुम्ही लावून घेतली नसेल तर आजपासून पुढे एकांताची सवय लावून घ्या. Yes, if you want to reach in the greatness of God, देवाच्या महानतेमध्ये कुठेतरी पोहोचायचं असेल this is one of the principles of God. तर एक हे देवाचं तत्व आहे की कधीतरी एकटं पडायचं आणि म्हणायचं कुणी डिस्टर्ब करू नका, I am praying. Praise God. Because in your solitude, कारण तुमच्या एकांतात you will be wrestling with the desires of your life. तुमच्या जीवनातल्या ज्या सगळ्या इच्छा असतात ना, त्या इच्छांशी तुम्ही झोंबी कराल. Amen. Amen. Because when you are in that solitude, कारण त्या एकांतात पडल्यावर you are so used to meeting Tom, Dick and Harry that only Tom and Dick and Harry's face will be coming before you. आण्या बन्या सुन्या यांची इतकी सवय झालेली असते ना की प्रेयर रूम मध्ये थोड्या वेळ एकटं पडल्यानंतर पण आण्या बन्या सुन्या समोर डोक्यात So दिसतात. there is a struggle there, struggle. मग सुरू होते कुस्ती की आता आण्या बन्या बाजूला गेले पाहिजेत, मी प्रभूकडे आलोय. You are struggling to keep them out of your mind. तर मग तुम्ही झोंबी करता, तुम्ही लढाई करता, अरे हे काय डोक्यात विचार येतात आण्या बन्या सुन्या. Finally, मग शेवटी you have overcome. तुम्ही सगळ्यावर मात करता. कारण की कारण की 3 वाजता माझ्या मित्रांना मला भेटायचं असतं रोज, हालेलुया. पण आता 3 वाजले तरी सुद्धा मी कोणाला भेटलो हो नाही. ना. See, you have overcome. म्हणजे तुम्ही मात केली, See, you have overcome. तुम्ही विजयी झाला. Yes, there are people who are addicted. काही माणसांना व्यसन लागतं असं. जसं सकाळी उठून सिगरेट पाहिजे, हो ना. सिगरेट एक व्यसन आहे. काही माणसांना असं व्यसन असतं So की some नाही, people, as soon as they get up in the morning, they have to dress up and stand out and meet their friends, and then आणि- only the food will be digested. काही माणसांना असं सकाळी उठल्यानंतर फ्रेश झालं की असं बाहेर चौकात उभं राहिलंच पाहिजे. 4 चौघ मित्र वगैरे भेटणार, मग थोडंसं इकडचं तिकडचं गप्पा टप्पा पप्पा आणि मग जाणार. Amen. So you break that. तर ती व्यसन Now you are struggling now. आता तुम्ही झोंबी करताय की नाही, आज आण्या बन्या सुन्या मन्या कन्या कोण नाही. Finally, शेवटी you have broken that addiction. तुम्ही ते व्यसन तोडलं. It may not happen in one day, एका दिवसात कदाचित होणार नाही, एका दिवसात होणारच नाही, continuously. पण सतत Then you are at peace. सतत जेव्हा तुम्ही असा एकांत साधाल मग शांती मिळेल. Then you come out to become a stronger person. आणि मग जेव्हा बाहेर पडाल ना असे बलाढ्य आणि सामर्थ्यवान होऊन पडाल की बस. There will be solidness in your character. आणि मग तुमच्या चारित्र्याला एक घट्टपणा येईल The character, the kind of character that was not seen before. की अगोदर तुमच्यामध्ये ते चारित्र्य कधी पाहिलं गेलंच नव्हतं, जे आता सगळ्यांच्या लक्षात यायला लागलंय की सिस्टर खूप चांगले आहे. Amen. Amen. See, people think that Jesus loved solitude. लोकांना असं वाटतं की येशूला एकांत फार आवडायचा. Yes, he loved solitude. हा, येशूला एकांत आवडायचा. But then why do people call him that he is called the friend of the publicans and the sinners? पण मग लोक त्याला असंही म्हणतात ना की तो जकांतदारांचा आणि पाप्यांचा मित्र आहे. What असं does it कसं? show? तो एकांतात राहतो, त्याला एकांत आवडतो, आणि एकीकडे म्हणायचं की जकातदारांचा आणि पाप्यांचा तो मित्र आहे. तर याचा अर्थ काय? See, it shows याचा अर्थ असा होतो Jesus was applying principles in both the places. He was living a balanced life. येशू ख्रिस्त दोन्ही जागी तत्व वापरत होता आणि काय करत होता? संतुलित ख्रिस्ती जीवन जगत होता. You know, एकांतात राहायचं तेव्हा एकांतात राहायचं, आणि यांच्या मित्रांमध्ये राहायचं तेव्हा. Some people's pendulum just swing very wildly, either one side or the other side. काही लोकांचं पेंडुलम एक तर त्या टोकाला नाही तर ह्या टोकाला. Amen. म्हणजे असं While there are some वगैरे. people who just get themselves locked in the room. काही माणसं माशी असतात, बिलीवर माणसं. प्रेयर म्हणजे प्रेयर, बस 24 तास आम्ही आमच्या खोलीत बंदच असतो. They'll be only inside. नुसतं खोलीमध्ये बंद प्रेयर. कुठे prayer? ब्रदर कुठे नाही, ब्रदर प्रेयरला. अरे कधी पण ब्रदर प्रेयरलाच बसले. They also need to come out. असं नाही, त्यांनी बाहेर पण आलं पाहिजे ना. They need to meet the people. लोकांना भेटलं पण पाहिजे ना. See, there will be a struggle. झोंबी होणार, There will be a struggle. झटायला झोंबी होणार. But पण we need to live such a Christian life that if we are put in the island of Patmos also, we don't feel anything. Whether we are put in the midst of the people also, we don't feel anything. आपण अशी ख्रिस्ती माणसं बनलं पाहिजे ना की पात्म नावाच्या बेटावर आपल्याला एकटं जरी सोडलं तरी मला काही वाटत नाही, आणि लोकांच्या गर्दीत जरी मला सोडली तरी मला काही वाटत नाही. Praise the Lord. See, that is what I'm saying, talking about struggling. हेच मी म्हणतोय, Wrestling. झोंबी हीच ती झोंबी मी म्हणतोय. Amen. आपण तिथपर्यंत पोचायला हवं. They should come out. बाहेर
प्रार्थनेला बसलेले आहेत पण नंतर बाहेर पण आले They should पाहिजे. talk with the people. प्रार्थना झाल्यानंतर बाहेर पण आलं पाहिजे, लोकांशी बोललं पण पाहिजे. When you talk with the people also, you will develop a strong character. आणि मग प्रार्थना झाली, बाहेर आला, लोकांशी बोलू लागला, लोकांशी बोलल्यानंतर मग आपलं जे चारित्र्य असतं ते एकदम असं खंबीर व्हायला लागतं. Like Bible says जसं बायबल in म्हणतं. Mark 1:35. मार्क 1:35. Now in the morning, having risen a long while before daylight, Jesus went out and departed to a solitary place, and there he prayed. मार्क पहिला अध्याय 35 वचन. मग तो मोठ्या पहाटेस रात्र असताच उठून बाहेर गेला व रानातल्या जागे जाऊन त्याने तेथे प्रार्थना केली. Did you see that? पहा, He was not a lonely man, म्हणजे सारखाच तो असा एकटा एकटा नसायचा काही, but there is blessedness in solitude. पण एकांतात धन्यता असते. There is blessedness in बर solitude. का, कधीतरी एकांत गाठला तर त्यामध्ये आशीर्वादितपणा असतो. He is not like some of our Christians. तो आपल्यातल्या काही ख्रिस्ती बिलीवर माणसांसारखा नाहीच आहे. Either they lock themselves in and never come out, आपल्यातले काही ख्रिस्ती बिलीवर माणसं एक तर प्रार्थनेच्या खोलीत स्वतःला लॉक करणार, असं करणार की कधी बाहेरच येणार नाही, otherwise they will go out and never return home. नाही तर बाहेर असे बसणार की प्रार्थनेलाच कधी बसणार नाहीत, They'll never come home only. म्हणजे घरीच कधी येणार नाहीत, बाहेरच म्हणजे बाहेरच. कुठं झालं, काय झालं बाबा, दाढी वाढलं या बाबांचं, एका वर्षानंतर आले घरी. कुठे आहे ब्रदर तुम्ही? असे सगळं वाढलं वर्षभरानंतर. So either they have a very strong vertical relationship or they have a very strong horizontal relationship. म्हणजे एक तर वरचं नातं एकदमच खंबीर करून फक्त तेवढंच ठेवणार, नाही तर खालचं नातं इतकं खंबीर करणार की वरचं बिरचं आम्हाला काही कळतच नाही. Amen. आमेन. Sometimes you tell somebody, कधीतरी तुम्ही एखाद्याला some of the सांगा, wives say काही बायका म्हणतात to husbands, नवऱ्यांना, come on, go to church, be strong in the Lord. चर्चला जा, तुम्ही प्रभूत खंबीर राहा तुम्ही. That fellow goes to church means he only church and घरचं कामच नाही करत. आणि तो पतिदेव चर्चला आला म्हणजे नुसतं चर्च चर्च चर्च, मग घरचं काय बघतच नाही. Amen. आमेन. मग वाईफ म्हणते बाबा सोडून द्या, मग थोडं बायको घरचं काम म्हणते, करा, चर्च थोडं कमी करा, चर्च सोडा. चर्चचं थोडं कमी करा, घराचं काम करा. म्हणजे आता फक्त घरातच काम करणार, झाडू पण मारणार, पोचा पण करणार, भांडी पण धुणार. आमेन. See? आमेन. भांडी पण धुणार. वा वा. Jesus was very balanced. असा आपला येशू नव्हता काही. येशू अगदी संतुलित होता. Amen. आमेन. So some people either have a very strong vertical relationship and have no horizontal relationship, or they have very strong horizontal relationship, no vertical तर relationship. काही बिलीवर माणसांचे सावळे गोंधळ सारखेच चालू असतात. एक तर वरचं नातं म्हणजे वरचंच नातं, देवाप देवाप देवापच, मग खाली कोणाशी नातच नाही. आणि एक तर खाली सगळ्यांची नातं आणि मग देव आम्हाला माहितीच नाही देव कोण आहे. So what we need to do, आपण काय करायचं? those who are lone rangers, जे असे एकटे असतात they have to come out and meet the people that is wrestling. त्यांनी बाहेर येऊन लोकांना भेटायचं, ती त्यांची झोंबी. Amen. Amen. Those people are only outside जे असे सारखे लोकांमध्येच बाहेर असतात and never sit before the आणि Lord. कधीच प्रार्थनेला प्रभू समोर बसत नाहीत, They have to come back, त्यांनी मुद्दाहून मागे यायचं, tie their hands and their feet and only sit there. हातपाय दोरीने बांधायचे आणि प्रभू समोर खोलीत प्रार्थनेला फक्त बसायचं. That is wrestling. ती त्यांची झोंबी. And God will give His grace and His mercy and His anointing. आणि देव त्याची कृपा, त्याची दया आणि त्याचा अभिषेक सगळ्या वर्गातल्यांना देईल. Amen. Amen. Wrestle झोंबी करा. to cut off times with your unbeliever friends. अविश्वासू मित्र तुमचे जे आहेत, अविश्वासू मैत्रिणी ज्या तुमच्या आहेत, त्यांच्यापासून जरा वेळ कापून कमी करा. Wrestle झोंबी करा त्यात. to walk in the truth. सत्यामध्ये चालायला झटा झोंबी करा. Wrestle to walk in righteousness. नीतिमत्तेमध्ये चालायला झोंबी करा. Wrestle to walk in integrity. सरळतेनं प्रामाणिकतेनं चालायला झोंबी करा. Amen. आमेन. Wrestle to be like Peter. पेत्रासारखं बनायला लढाई करा. Wrestle to be unlike Judas. यहूदासारखं बनायचं नाहीये मला म्हणून लढाई करा. Wrestle to be unlike Thomas. मला तोमासारखं शंकेखोर बनायचं नाही म्हणून लढाई करा. Wrestle to be unlike Gehazi. मला गेहाजी सारखं बेईमान निघायचं नाही म्हणून झोंबी करा. Amen. आमेन. Wrestle. झोंबी. This is wrestling. याला म्हणतात झोंबी किंवा लढाई. To be the bride of Christ. ख्रिस्ताची वधू होण्यासाठी झटणे. Amen. झोंबी करणे, लढणे. You know, because कारण when you wrestle, जेव्हा तुम्ही झोंबी करता, I'm not saying struggle. मी असं नाही म्हणत झटता खपता, When you wrestle, जेव्हा तुम्ही लढाई करता, you know, wrestling is to keep the things of God. लढाई देवाच्या गोष्टी पाळायला केली जात आहे. Struggling is झटणं खपणं trying to just do something which pleases your flesh. थोडं वरवर तुमच्या देहाला जे काही खुश करून टाकतं ते करायला आपण झटणं खपणं डोकं फोडतो. When you wrestle, पण जेव्हा आपण लढतो, it's a kind of purification that takes place in your being. ते लढणं आणि ती झोंबी म्हणजे तुमच्या आतमध्ये एक पद्धतीचं
शुद्धीकरण चालू झालेलं असतं. It's a kind of sanctification. It's a kind of separation. एक पद्धतीचं शुद्धीकरण, एका पद्धतीचं वेगळं होणं हे सुरू झालेलं असतं. Where you show it to God जिथे तुम्ही देवाला दाखवता that I am separated unto you. की देव बाप्पा मी तुझ्यासाठी वेगळा झालोय. See, anything that is separated means you are separated unto God. जे काही वेगळं केलेलं आहे ते देवासाठी वेगळं केलंय. And there is no separation without purification. आणि शुद्धीकरणाशिवाय वेगळं होणं नाही. And when you wrestle, आणि जेव्हा तुम्ही झोंबी in a करता, way you are telling the Lord, I am purifying myself. जणू तुम्ही देवाला झोंबी करताना असं सांगत असता की देव बाप्पा मी स्वतःला शुद्ध करत आहे. Amen. Amen. So it's for cleansing and your purification. ते स्वतःच्या शुद्धीकरणासाठी, स्वतःच्या पवित्रीकरणासाठी केलेलं असतं. Because there is no other way wherein you can sanctify yourself. There is no other way where you can purify yourself. कारण दुसरा कुठला मार्गच नाहीये, दुसरी कुठली पद्धतच नाहीये स्वतःला शुद्ध करून घ्यायची. And the only way is be alone with God. एकच मार्ग आहे स्वतःला शुद्ध करून घ्यायचा. कुठला? देवाबरोबर एकटा 5 मिनिटं का होईना प्रार्थनेत एकटा बस. And wrestling to do what the Bible wants you to do. आणि बायबल तुला जे काही करायला सांगत आहे ते जरी तुला अवघड जात असलं तरी झोंबी करून, लढाई करून ते कर. Amen. Amen. And each one आणि प्रत्येक जण has his own respective areas to wrestle in. प्रत्येकाकडे आपापले भाग असतात. प्रत्येकाला माहिती असतं ते की माझ्या जीवनात कुठले भाग आहेत की ज्या भागांमध्ये त्याला थोडी लढाई करायला लागणार. No two people have the same kind of wrestling. कुठल्या दोन माणसांकडे त्याच पद्धतीची लढाई किंवा झोंबी नसते. प्रत्येकाचं वेगळं असतं. So we all ought to know तर आपल्याला प्रत्येकाला कळायला हवं in which area I need to wrestle. कुठल्या भागामध्ये माझ्या जीवनात मला झोंबी केली पाहिजे, लढाई केली पाहिजे आणि मात करून आलं पाहिजे. Amen. आमेन. As long as you are with the people, जोवर तुम्ही लोकांमध्ये आहात you cannot really hear anything from the inside. तोवर आतमधून खरोखर तुम्हाला काय ऐकू येणार नाही. Amen. लोकांच्या गर्दीत जोवर राहाल तोवर आतमधनं खरोखर काय ऐकू येणार नाही. So many times बऱ्याच वेळेला people don't understand when God is speaking to them. लोकांना कळत नाही जेव्हा देव त्यांच्याशी बोलत असतो. बिलीवर लोकांना समजतच नाही. Amen. Amen. Many times बऱ्याच वेळेला we are dealing with so many people's problems आपण इतकं लोकांच्या समस्या सगळ्या सोडवण्यामध्ये बिझी असतो ना that we don't allow God to deal with us. की आपण देवाला आपल्या स्वतःच्या जीवनात कार्य करायला परवानगी देत नाही. का? कारण की मी लोकांचे प्रॉब्लेम सोडवण्यामध्ये इतका बिझी आहे की मी देवाला माझा स्वतःचा प्रॉब्लेम सोडवायला वेळच दिली नाही. See, when you start only hearing about the people and being with the people, you are only solving their problems, and Deva. God wants to deal with you, and for that you need to be alone and you don't be in solitude. जेव्हा तुम्ही केवळ लोकांचंच ऐकत राहता आणि लोकांच्याच समस्या सोडवण्यामध्ये व्यस्त असता त्यावेळेला तुमचं लक्ष देवाकडे जातच नाही आणि तुमच्या हृदयामध्ये देवाला जे कार्य करायचं असतं ते होत नाही. कारण तुम्ही लोकांच्या समस्या सोडवण्यामध्ये इतके व्यस्त आहात. तसं नाही, तुम्हाला प्रार्थनेत एकांत गाठायलाच हवा, स्वतःच्या हृदयात कार्य व्हायला. You cannot wrestle तुम्ही झोंबी करू शकत नाही unless जोवर you face your weaknesses straight on. हे लिहून ठेवा. जोवर तुम्ही स्वतःतल्या अशक्तपणाला, जोवर तुम्ही स्वतःतल्या कमजोरीला तोंडात तोंड देत नाही तुम्ही झोंबी करू शकत नाही. You cannot deal with them unless you face them. जोवर त्या तुला जर माहिती आहे की माझ्यामध्ये ही कमजोरी आहे, माझ्यातला अशक्तपणा आहे, त्या अशक्तपणाला जोवर तू तोंड देत नाही तू त्याच्याशी लढाई करू शकत नाही. आणि when you are going to face it and when you are ready to deal with it, जेव्हा तू त्याला तोंड द्यायला तयार होशील आणि त्याच्याशी कारवाई करायला तयार होशील, God will allow the whole darkness to rise up before you. देवबाप सर्व अंधार तुझ्या समोर यायला परवानगी देईल. Like a roaring lion, it will rise up before you. गरजणाऱ्या सिंहाप्रमाणे सगळं तुझ्या समोर येईल. You have to slay one lions there by the Holy Ghost anointing. एक एक कमजोरीचा आणि अशक्तपणाचा सिंह तुला पवित्र आत्म्याच्या अभिषेकाने तिथं मारावा लागेल. Praise the Lord. See? You have to deal with one lions. एक एक सिंह तुझ्या जीवनातला तुला स्वतःला लढून मारावा लागेल. See, if you don't, जर तू तसं केलं नाही, it will affect your destiny, it will affect the placement here, it will affect your rewards there. तर तुझ्या आयुष्याच्या दिशेवर, या नगरीमधल्या तुझ्या स्थानावर आणि तिथं वर मिळणाऱ्या तुझ्या प्रतिफळांवर त्याचा परिणाम होईल. See, we all are saved. आपल्या सगळ्यांचं तारण झालंय. But पण the placement will be different then. आपल्याला सगळ्यांना काय जागा तिथं मिळणार आहे ती वेगवेगळी And the असणार. reward will be different आणि then. प्रत्येकाला काय प्रतिफळ मिळणार आहे ते पण वेगवेगळं असणार आहे. But the slaying of the roaring lion will position you higher. पण कमजोरीचा आणि अशक्तपणाचा गरजणारा सिंह जर दरवेळेला तुझ्या जीवनामध्ये तू ठार मारून मात करून बाहेर आली तर तुझी जागा तिथे अजून प्रमोट होईल. Praise the Lord. Amen. Be daring to be alone to wrestle. परमेश्वराशी एकांत साधून झोंबी करायला
हिम्मत ठेवा. Amen. आमेन. You should learn शिकलं पाहिजे तुम्ही. to be alone. You should learn to एकटं be with पडायला. the people. एकटं पडायला शिकलं पाहिजे आणि मग एकटं पडून लोकांमध्ये जायलाही शिकलं पाहिजे. See, people today, आज लोक पहा, the husbands, they cannot even rise up from their dining table to take little dal in their rice. आज पहा ना तुम्ही घरांमध्ये काय काय कधी कधी होत असतं. एखाद्या नवऱ्याला डायनिंग टेबलवरनं उठून स्वयंपाकघरातनं डाळ जर घ्यायची असेल तर तेही उपटायला होत नाही. कुठे आहे? कुठे आहे? कुठे आहे तू? राणी कुठे गेली? राणी कुठे गेली? अरे राणी म्हणतो आणि असं कसं करतो. See, and then, if she is not coming, then he will not eat. राणी आली नाही, राजा तू उपाशी राहतो. See, they cannot do without their Rani. नाही, राणी शिवाय राजाचं राज्य चालत नाही. Nothing they can do. काही करता येत नाही राजाला. What is that? If God says for you to go in the wilderness for 3 days and 3 nights. हा, देव जर तुला म्हटला रानात 3 दिवस आणि 3 रात्री एकटा राहा तर होईल का? राणी करणार तिथं कोणच येणार नाही तर राहणार. स्वयंपाक घरातनं उठून डाळ घ्यायला होईना, त्या रानात कुठली राणी येईल? Yes. हा, See, that is wrestling. You should be ready. ती झोंबी तयार असलं पाहिजे. ठीक आहे, आज मी स्वतः जाऊन घेतो. Amen. काय फरक पडतो? If she is not coming, I will come. ठीक आहे, and कुठं pick it काय up. वजन कमी होतं का? मान कमी झाला का? That is wrestling, I'm saying. ती झोंबी मी म्हणतोय. Our old life was very different. आपलं जुनं जीवन वेगळं होतं ब्रदर. I'm not saying that your wife is eating now. You stand there like a आता servant slave. आता मी असं शिकवत नाही नवऱ्यांना की तुमची बायको डायनिंग टेबल पाशी जेवत आहे तर तुम्ही सगळे नवरे गुलामासारखे तिच्या समोर उभे राहा असं आणि मी पंखा शिकवत घेऊन असं नाही. I'm not saying that. मी असं शिकवत नाही. But you need to be prepared पण तुम्ही तयार राहिलं पाहिजे ना. for any eventuality. कुठल्याही गोष्टीसाठी तयारी पाहिजे. Praise God. Hallelujah. God may put you in the island of Patmos. देवबापाने कधी तुला पात्मो नावाच्या बेटावर एकटं सोडलं तर What will you do? मग काय करशील? You have to be ready. तयार पाहिजे ना. मग That is wrestling. त्याला म्हणतात झोंबी. That is wrestling. त्याला म्हणतात झोंबी. John was so acquainted with the fishing net and fishing boat. If he hadn't been trained, he would have been found it very hard to be in the island of Patmos. योहानाला इतकी सवय होती त्याच्या नावेची आणि मासे पकडणाऱ्या त्या जाळ्याची की योहानाला जर प्रशिक्षण दिलं नसतं तर त्या पात्मा नावाच्या बेटावर एकटं राहणं त्याला काही जमलं नसतं. Amen. Amen. See, sometimes it's very easy when you are thrown in a desert where you don't have anything but just leaves to eat. So you know what your outcome will be. You will be living on leaves. कधी कधी सोपं कधी वाटतं की तुम्हाला असं अरण्यामध्ये फेकून दिलेलं आहे आणि मग तुम्हाला माहितीये की आता काही सुटका नाही, आता पानांवरतीच जगायचंय आपल्याला, मग तुम्ही ते जगता. But when you are placed in the midst of all opportunities and everything and yet can carry yourself in solitude, that is you have overcome. पण जेव्हा तुम्हाला लोकांमध्ये समाजामध्ये ठेवलेलं असतं, परिवारात गणगोतात ठेवलेलं असतं, सगळं असतं आणि त्यावेळेला जेव्हा असं सांगितलं असतं की थोड्या वेळ ते सगळं सोड आणि प्रार्थनेमध्ये देवापाशी एकांत साध, तर तिथं आपली पारख असते की ते आपल्याला जमतंय का. Praise the Lord. आमेन. Amen. आमेन. And God will bless you. आणि देव तुम्हाला आशीर्वाद देईल. God will bless you. Goes without saying, देव आशीर्वाद देईलच. Every time you wrestle and overcome, ज्या दर वेळेला तुम्ही झोंबी करून विजय घ्याल, God blesses you. देव तुम्हाला आशीर्वाद देतो. God opens a door. देव दार उघडतो. Anointing thickens on your life. अभिषेक जीवनावर जाड होतो. See, हा, whatever we do for God, जे काय आपण देवासाठी करतो, we should have the cross क्रूस in पाहिजे. before our eyes. क्रूस डोळ्यासमोर पाहिजे. Amen. आमेन. No great man of God ever wanted to be great. कुठल्याही देवाच्या महान सेवकाला कधीही मला महान व्हायचंय असं नको होतं. No true great man of God ever wanted to be truly great. कुठल्याही खऱ्या देवाच्या महान सेवकाला ती महानता नको होती. He never wanted to be rich. कधीच त्याला श्रीमंत आणि धनवान व्हायचं नव्हतं. Amen. आमेन. No great man ever wanted to be popular. कुठल्याही महान माणसाला प्रसिद्ध व्हायची इच्छा नव्हती. No great man of God or woman of God wanted to be very rich. कुठल्याही महान देवाच्या सेवकांना आणि सेविकांना धनवान व्हायची इच्छा नव्हती. Because कारण if he ever had that wish, they wouldn't have become great men and great women of God. असल्या सगळ्या इच्छा जर त्यांच्यामध्ये असत्या की मला श्रीमंत व्हायचं आहे, मला प्रसिद्ध व्हायचं आहे, तर ते देवाचे महान सेवक झालेच नसते. It just came because they had God in their mind all the time. त्यांच्या डोक्यामध्ये सदैव देव असल्यामुळे हे धन, ही प्रसिद्धी, हे सगळं त्यांच्या जीवनामध्ये येत गेलं. Amen. आमेन. Later on, some may fall because of the misfortunes of those blessings. आणि मागाम Some of कदाचित them. त्यातले काही त्या आशीर्वादांच्या
गैर उपभोगामुळे पडले But असतील आपल्याला माहित नाही. in the first place, पण प्रथमतः no great man of God who has riches today ever craved for riches. पण कुठल्याही आजच्या खऱ्या देवाच्या महान सेवकाने धन आणि प्रसिद्धी याच्या मागे शोध केलेला नव्हता. आज जर तो महान खरा देवाचा सेवक आहे तर त्यानं सुरुवातीला या सगळ्यांचा शोध केलेलाच नव्हता. तो देवाच्या शोधात होता. त्याच्या डोक्यात सतत देव होता. If anybody has got these wrong things in their mind and then want to become something for God, God will never make them. जर कुणाच्याही डोक्यामध्ये या चुकीच्या गोष्टी असतील आणि चुकीच्या इच्छा असतील की मला धनवान व्हायचंय, मला प्रसिद्धी हवी आहे, तर देवबाप कधीच त्यांना उचलून महान मॅन ऑफ गॉड करणार नाही. Praise the Lord. Amen. Every day you need to wrestle. First things first, I always say, रोज झोंबी केली पाहिजे. Every day. रोज. Every day. रोज. Because God wants to deal in our lives. कारण देवाला प्रथम तर तुझ्या जीवनात कार्य करायचंय. तू दुसऱ्यांचं सोड. Amen. Amen. You may encounter some testing in your life. तुझ्या जीवनामध्ये पण तुला काही समस्या, काही पारख, काही कसोटी, काही परीक्षा येतील. Sometimes God puts some people under submission. कधी कधी देवबाप काही लोकांना अधीनतेखाली टाकतो. Because some of them find it little hard to come under submission. कारण काही माणसांना कुणाच्या अधीनतेखाली राहणं म्हणजे जमतच नाही. Maybe they didn't have fathers. कदाचित त्यांना वडील नसतील म्हणून. Maybe the father died early. कदाचित त्यांचे घरामध्ये वडील लवकर वारले And they असतील don't know म्हणून. what submission is. आणि म्हणून त्यांना माहितीच नसेल की एखाद्याचं ऐकून त्याच्या अधीनतेत कसं राहायचं. So God has to train them submission. तर असल्या सर्व पद्धतीच्या माणसांना देवाला अधीनता शिकवावी लागते. Because a man may have a calling, a man may have the anointing, but if he has not developed the area of submission, he cannot flow with anyone. कारण एखाद्या माणसाकडे पाचारण असेल, अभिषेक असेल, पण त्याच्याकडे जर अधीनता नसेल तर त्याला तर कुणाबरोबरच वाहायला आणि काम करायला जमणार नाही. Amen. मग त्या पाचारणाचा आणि अभिषेकाचा फायदा काय? Each one of us, प्रत्येक जण in whatever profession you are in, ज्या कुठल्या पेशामध्ये कामामध्ये तुम्ही आहात, whether you are a businessman, व्यावसायिक a आहात, doctor, a nurse, a Doctor teacher, आहात. or whoever, डॉक्टर आहात, नर्स आहात, शिक्षक आहात, काही आहात, every day we need to wrestle, not struggle. रोज आपल्याला झोंबी करायला लागते. झटायला नाही, झोंबी करायला लागते. Amen. आमेन. लढाई करायला लागते. Like after you became a believer, जसं तुम्ही विश्वासू झाल्यावर, if you are a businessman, समजा तुम्ही व्यावसायिक आहात now you are launching out as a believer businessman. आणि आता तुम्ही बिलीवर झालाय आणि तुम्ही आता विश्वासू व्यावसायिक म्हणून बाहेर गेलात. Now your moving is quite different than the moving you had before you became a believer. आता बिलीवर बिझनेसमॅन किंवा विश्वासू व्यावसायिक या नात्यानं तुझं पुढे जाणं चालणं सगळं वेगळं असणार आहे. अगोदर जे प्रभूकडे तू आलेला नव्हता त्यावेळेला जे होतं त्याच्याहून आता हे वेगळं असणार आहे. कारण की आता तू बिलीवर झाला, आता तू विश्वासू व्यावसायिक झाला. That time you was a struggling man, त्यावेळेला तू झटणारा, but now you are a wrestling man. आता तू लढाई करणारा. Amen. Amen. Because the devil can lay a very lucrative prospectus before you. कारण सैतान कधी कधी ना फार मोहात पाडण्यासारखे प्रस्ताव तुमच्या समोर आणून ठेवे. Amen. Amen. And he may even involve you to such an extent that you will have no time to go for Sunday worship. आणि अशा काही प्रमाणामध्ये तुम्हाला त्या व्यवसायात व्यस्त करेल की होता होता तुमच्या लक्षात येईल की मला रविवारी चर्चला जायला वेळच नाही. See, now what you are doing now? आता काय करताय? Now you wrestle. आता तुम्ही काय करताय? तुम्ही आता लढाई. Wrestle against principalities and powers. सत्ता अधिकार यांच्या विरुद्ध लढाई. Lord, प्रभू, I want to go to church. मला चर्चला जायचंय. But the deal also has come पण through. आता ते डील पण आलाय, तो But व्यवहार Lord, आला. I cannot miss the church. तो व्यवहार पण उभा राहिलाय, पण मी चर्च नाही सोडू शकत. And as you are wrestling, आणि जसं मग तुम्ही लढाई करता and as you come to church, आणि चर्चला येता, God will take care of your देव business. तो व्यवहार सांभाळेल, देव तो व्यवसाय पण सांभाळेल. But it should not be a struggle. पण झटाय खपायचा नाहीये. Struggling means what? झटणं म्हणजे काय? मी काय करतो, थोडं तोंड दाखवून मी जातो. असं. पास्टरला असं मी तोंड दाखवतो. असं हाय म्हणून जातो. कशाला? See, that is a struggling. त्याला झटणं म्हणतात. Keeping both people happy. दोन्हीकडे ह्यांनाही खुश ठेवलं, त्यांनाही खुश ठेवलं. चर्च पण हॅपी, बिझनेस पण हॅपी. But wrestling is पण झोंबी म्हणजे keeping God happy. झोंबी लढाई म्हणजे नो वन हॅपी, देव बाप हॅपी. देवाला खुश ठेव. There was a businessman. एक व्यावसायिक होता. After he became a believer, तो व्यावसायिक विश्वासू झाल्यावर God prospered him in his business. देवाने त्याच्या व्यवसायात त्याला खूप समृद्ध केलं. But there was a big check that was not being released to him. पण त्याची एक मोठी रक्कम होती आणि ती रक्कम त्याला मिळतच नव्हती. तो चेक त्याचा अडकलेला. One day, एके दिवशी those people had called him. त्या माणसाने त्याला बोलवलं. But at the same time, I had called him here. पण त्याच वेळेला असं झालं की मी पण त्याला इथे बोलवलं. It was during the week.
8 दिवसातली काहीतरी I वेळ just wanted to meet him. मला त्या व्यक्तीला भेटायचं होतं म्हणून मी पण त्यांना बोलवलं. That time this was not there. त्यावेळेला हे The building was not there. चर्च बांधलेलं नव्हतं त्यावेळेला. And one afternoon he came here आणि मग दुपारी ते आले and he was talking with me. माझ्याशी बोलत होते And he looked worried. आणि जरा काळजीग्रस्त चेहरा दिसत होता. I said, what happened? तर मी विचारलं काय झालं He said, brother? nothing. ते म्हटले नाही काय नाही. That fellow had called me त्यांनी बोलवलं होतं मला to talk over बोलायला about the business and all. व्यवसायाविषयी. But I said, no, I'm going to पण मी the म्हटलं नाही pastor. पास्टरांनी बोलवलं मी तिथे चाललो. I said, then you should have met that person. तर मी म्हटलं अरे मग तुम्ही तिकडे भेटून You यायचं will होतं. miss your business deal. नाही तर मग तुमचा तो व्यवहार राहील. He said, no, God नाही first. नाही देव पहिला Forget it. ते जाऊ दे. And then मग that was the time we were measuring this place. ही जमीन तेव्हा जमीनच होती. काहीतरी आम्ही मोजमाप घेत होतो. Because we were saying 150 feet length I wanted and 40 feet I wanted. का 150 असं लांब आणि 40 फूट असं बांधायचं होतं तेव्हा So, बांधकाम झालं नव्हतं. I told one fellow to hold it then and I was holding it this ते side. एकाला मी म्हटलं की मेजर टेप घे तू तिकडनं धर मी इकडनं धरतो. This man said, तर हा व्यक्ती बोलला Pastor, what you are doing? अरे पास्टर You don't do it. तुम्ही वाकू नका I will do it. मी धरतो. And as he bent down, poor fellow, he had problems with his knees. खाली वाकले तर त्यांना गुडघ्यांना त्रास होता. And the mobile fell down, that broke. खिशातनं मोबाईल खाली Almost. पडला तो जवळ तुटला. And then he again fixed it up somehow. मग तो मोबाईल But त्याने आता struggling, but he was doing all that. पण Wrestling. झोंबी करवते आणि केलं सगळं. And then he measured it. आणि मोजमाप झालं. Suddenly, नंतर अचानक his phone rang. फोन आला. And he was so happy after he spoke on the phone. ते ब्रदर इतके खुश फोन घेतल्यानंतर. I said, what happened? तर मी विचारलं काय झालं ब्रदर? He said that money which was held up in lakhs, it is released. I have to just go and collect म्हटले it. पास्टर किती दिवस झाले आमचा पैसा अडकून होता. त्यांनी मला आज बोलवलेलं पण होतं. आज माझा तो पैसा सुटला पहा. After so many months. किती महिन्यांनंतर माझे ते पैसे मला मिळतायत. And I told him, मी त्यांना म्हटलो because कारण you have come here. तू इथे आला. And तुम्ही when इथे आलात. see, when I called you, you came here. मी तुम्हाला बोलवलं आणि तुम्ही इथे प्रथम आलात म्हणून. See, wrestling लढाई always will benefit you. नेहमी तुमचा फायदा करून देईल. Because first of all, it develops your character. का पहिलं तर लढाई करून आपलं स्वतःचं चारित्र्य आणि स्वभाव सुधारतो. Some of the weaknesses just go away. आणि काही आपल्यातला अशक्तपणा कमजोरी निघून जाते. You have the formation of Christ. आणि ख्रिस्त आपल्यामध्ये पहिला रूपधारी होतो. Praise the Lord. Amen. So now as a Christian businessman, तर एक ख्रिस्ती व्यावसायिक या नात्यानं you are so much convicted. तुम्हाला इतका स्पर्श आणि इतकी जाणीव होते. So many times. कितीतरी वेळेला Your heart is broken many times. तुमचं हृदय तुटलेलं असतं कितीतरी वेळेला. Because you just don't do it because you don't want to compromise on certain कारण things. काही गोष्टींवर तुम्हाला रद्दबदल करायची नसते म्हणून मग त्या व्यवसायात तुम्ही त्या गोष्टी करतच नाही. Amen. आमेन. But when you were in the world, पण जगात असताना under no count will you allow the business deal to slip from your hands. जगामध्ये असताना वृत्ती कशी होती की दुनिया इकडची तिकडे होऊ दे काही होऊ दे एखादा व्यवहार जर त्या दिवशी ठरलाय तर करायचा म्हणजे करायचा. Amen. Amen. No matter what, मग काही हो I have to bribe him. I have to do what I want. I will get it. त्याला काय लाच खायला घालायला लागली तर ती लाच खायला घालायची. त्याला काय करायला लागेल ते करायचं पण ते तो व्यवहार झाला पाहिजे. But now आता your conscience is pricking you. विवेक भाव टोचतो. It is pricking you like a goad. विवेक भाव आतून टोचे मारतो. What will you choose? काय निवडणार आहेस तू? It काय is- ठरवलंयस तू? It is fighting time. लढाईची वेळ आहे. It is wrestling time. लढाईची वेळ आहे. यहोवा युद्ध में साथ देगा. Will you break the Christian principle आता ख्रिस्ती तत्व तोडणार आहेस का काय? and go with the world? आणि जगाच्या राहटीत वाहणार आहेस का Or will काय? you bring the flesh under? का तुझ्या या देहाला तू ताब्यात घेणार आहेस? Lot of wrestling and fighting going inside of you. आतमध्ये तुझ्या खूप झोंबे आणि लढाई चाललेली आहे. Let me tell you, एक सांगतो what you get by compromise, you will not be able to keep it for long. रद्दबदल करून तुम्ही जे कमवाल ते तुम्हाला जास्त दिवस टिकवता येणार नाही. रद्दबदल करून तुम्ही जे कमवाल ते जास्त दिवस टिकवता येत नाही. You will not be able to keep it to the end. ते शेवटपर्यंत टिकवता येत नाही जे रद्दबदल करून कमवलंय. Amen. आमेन. But anything earned with truthfulness, पण जे सत्यतेनं कमवलंय it will last. ते टिकतं. Nobody can rob it away from you. कोणीही ते तुझ्यापासून चोरू नाही शकत. God will not allow it. ते परवानगीच देणार नाही. Praise the Lord. हालेलुया. God will not allow ते it. परवानगीच देणार नाही. Amen. आमेन.
And you will never be satisfied also. You will never get sleep. आणि तुम्ही समाधानी पण असणार नाही ना, मग तुम्हाला रात्री झोप पण येणार नाही असं तुम्ही काही केलं तर. Because at night you will say, I compromised it and got it. I compromised it and got it. रात्री तुझा जीव तुला कोसून म्हणेल की तू रद्दबदल केली बघ आणि रद्दबदल करून तू ते कमवलं. And so you don't get sleep. मग रात्रीची झोप येत नाही. You कोणाला take a- माहिती नाहीये पण मला माहिती आहे ना. You take a tablet and sleep. मग तुम्ही गोळी खाता झोपायची आणि मग झोपता. तेही कुणाला माहित नाहीये ना, पण मला माहिती आहे ना. And in the end, what you got, you cannot even enjoy it. आणि शेवटी जे कमवलं त्याचा आनंदही उपभोगता येत नाही. Once upon a time, एकेकाळी you could drink very well the stolen waters. तुम्हाला चोरलेलं पाणी फार व्यवस्थित रीतीनं पिता येत Amen. होतं. We could enjoy it. एकेकाळी चोरलेलं पाणी पण आपल्याला फार गोड लागायचं आणि त्यातनं पण मजा यायची. But now, आता we cannot enjoy stolen waters. आता चोरलेलं पाणी गोड लागत नाही आणि मजा येत नाही. Bible says बायबल म्हणतं in Proverbs 9:17, नीतिसूत्र 9 अध्याय 17 वचन. stolen waters are sweet and bread eaten in secret is pleasant. नीतिसूत्र 9 अध्याय For the world, that is the way it is. 17 वचन. नीतिसूत्र 9 अध्याय 17 वचन. चोरलेले पाणी गोड आहे आणि गुप्तपणे खाल्लेली भाकर चांगली लागते. लोकांना लोकांना आवडतं. पूर्वी लोकांना असं आवडतं. Proverbs 20:17 says, नीतिसूत्र 20:17. stolen bread tastes sweet, but it turns to gravel in the mouth. नीतिसूत्र 20:17. लबाडीची भाकर माणसाला गोड वाटते परंतु त्यानंतर त्याचे तोंड खड्यांनी भरते. हालेलुया. काय स्ट्रॉंग आहे. हो ना, मराठी अगदी वजनदार आहे बरं का, म्हणजे पटेल असं एकदम See? शार्प एरो धनाधन. हालेलुया. Stolen bread tastes sweet, but it turns into gravel in the mouth. लबाडीची भाकर माणसाला गोड वाटते परंतु त्यानंतर त्याचे तोंड खड्यांनी भरते. Amen. Amen. Does not the Bible say, बायबल म्हणतं ना, when you stare long at the drink, जेव्हा तुम्ही एखाद्या पेयाकडे अगदी खूप वेळापासून एकटक पाहता soon it will go down your throat. मग ते लवकरच तुमच्या घशात जाणार आहे, कारण तू इतक्या वेळापासून त्याकडे बघतोयस. The longer you stare at a woman, the sooner you will going to fall into lust. जेवढं तुम्ही त्या स्त्रियांकडे आणि मुलींकडे असं एकटक पाहत बसणार आहात तेवढं तुम्ही त्या मोहात पडणार आहात. Didn't Eve stare long at the fruit? हवेनं त्या फळाकडे किती एकटक पाहिलं. Amen. Amen. And the पडली devil ना? knew. सैतानाला कळलं, पडली. Amen. Amen. And she fell. पडली 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 सगळ्यांना घेऊन पडली. गिरी गिरी सबको लेके गिरी. Look at Gehazi. गेहाजी. He would have had a call after Elisha. अलिशा नंतर त्यालाच पाचारण आलं असतं पण As नाही ना. Elisha got a call after Elijah. जसं एलिया नंतर अलिशाला पाचारण आलं तसं अलिशा नंतर तर गेहाजीलाच पाचारण यायचं होतं पण नाही ना. He had a great call in waiting. प्रतीक्षा करण्यामध्ये मोठं त्याचं पाचारण. But what just 75 pounds of 2 bags of silver 75 पाऊंड 2 पिशव्या चांदीच्या and a few new clothes. थोडे नवीन कपडे. He sold that calling. त्या पायी गेहाजी ब्रदरनी पाचारण विकलं. He took all that, hid it in his house. सगळं घेतलं, घरात लपवलं. What happened? काय झालं? He slept next to it with leprosy. आणि कोळ फुटून त्या सगळ्या लपवलेल्या सामाना शेजारी झोपला. Can you imagine? कल्पना करा. All that clothes, if he wears after he has leprosy, will it look good on him? कोळ फुटल्यानंतर, कुष्ठ फुटल्यानंतर ते चोरलेले नवीन कपडे घातले तरी काय चांगले दिसणार आहेत का? See, he couldn't use it. वापरता आलं नाही, वापरू शकला नाही. रादर Rightly, the stolen food turns into gravel, isn't it? चोरलेलं अन्न खड्यांमध्येच बदलतं. And Elisha said something beautiful. आणि अलिशा फार सुंदर असं काहीतरी बोलला बरं का. Is it time to receive money? पैसा घ्यायची वेळ आहे का ब्रदर गेहाजी? Is it time to receive money? ब्रदर गेहाजी. अलिशा सर म्हटले, गेहाजी ब्रदर पैसे घ्यायची वेळ आहे का आता? 2 Kings 5:26. Is it time to receive money? 2 राजे 5:26. हालेलुया. And to receive garments and vineyards and sheep and oxen and servants. Is it time? रुपे घेण्याचा, वस्त्रे घेण्याचा, जैतुनाचे मळे, द्राक्षमळे, मेंढरे गुरे, दास दासी घेण्याचा. See, there is a time. हा काय for समय आहे का everything. गेहाजी? There's a time for everything. वेळ असते राजा प्रत्येक Gehazi, you गोष्टीला. will have a time. गेहाजी तुझी पण वेळ येईल पण तू वाट बघ ना. And that time will come when you will have the power of the Holy Spirit आणि upon ती your वेळ life. येईल जेव्हा पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुझ्या जीवनावर असेल तेव्हा येईल. And the power of the Holy Spirit will come upon you when you will be tested in the wilderness. आणि पवित्र आत्म्याचं सामर्थ्य केव्हा तुझ्यावर येईल? जेव्हा रानात तुझी पारख होईल तेव्हा येईल. You failed the test. तू त्या कसोटीत तू फेल झाला.
failed the test. अपयशी झाला गेहाजी, तू नापास झाला. I remember Smith Wigglesworth used to often quote this passage. मला आठवतं स्मिथ विगल्सवर्थ नेहमी हा दाखला, हा उतारा बोलायचे. He always had this in his heart. नेहमी त्यांच्या हृदयात हे होतं. Is it time to receive money? नेहमी त्यांच्या हृदयामध्ये हे वचन होतं की हा काय पैसा घ्यायचा समय आहे का? It's not the time. हा काय पैसा घ्यायचा समय आहे का? It's the time to wrestle. हा लढायचा समय आहे. It's a time to align with God. हा देवाबरोबर झुंपून घ्यायचा समय आहे. It's time to walk with God. हा देवाबरोबर चालायचा समय आहे. It's the time of your testing. हा तुमच्या कसोटीचा समय आहे. Soon your time of blessings are coming. फार लवकर तुमच्या आशीर्वादांचा समय येत Your आहे. times of positions are फार coming. लवकर तुमच्या पदांचा समय येत आहे. Your time of healing is coming. फार लवकर तुझ्या आरोग्याचा समय येत आहे. Your time of elevation is coming. फार लवकर तुझ्या उन्नतीचा समय येत आहे. Every time you struggle and overcome, you are blessed. ज्या दरवेळेला तू झोंबी करशील आणि विजय मिळवशील, तू आशीर्वादित होशील. आमेन. Amen. आमेन. You should say, I will yield myself to God's higher principle. तर तुम्ही असं म्हणायचं उलट पक्षी, मी तर माझ्या स्वतःचं समर्पण देवाच्या उच्च तत्वांना अजून दिवसेंदिवस करत आहे. The devil will say, but you are losing your lucrative gains. मग सैतान म्हणेल, अरे तुला किती सारा फायदा होणार होता, किती सारा नफा होणार होता, तो तू सोडून टाकतोय. You should say, yes, I will lose it. तुम्ही म्हणायचं, हो मी ते सगळं सोडतोय, I may lose it. मी ते सगळं सोडतोय, कदाचित माझं नुकसान होईल, But I have gained God. पण मला देव मिळालाय. ख्रिस्तार्पणमस्तु. I have gained God. मला देव मिळालाय. अख्खी And when दुनिया you एक- say you have gained God, you have gained in the inside. जेव्हा तुम्ही म्हणता की मी देव कमवलाय, मग तेव्हा तुम्ही आतमध्ये काहीतरी शिदोरी कमवलेली आहे म्हणायची. Let me tell you, एक सांगतो, every time you gain in the inside, you are going to gain on the outside. ज्या दर वेळेला तुम्ही आतून झोंबी करून विजय घेऊन काहीतरी कमवता, तुम्हाला बाहेर आशीर्वाद असतातच. Praise the Lord. आमेन. विजय पहिला इथं पाहिजे, मग बाहेर. Gain inside, then gain outside. आत लाभ कर, बाहेर लाभ होईल. That is the secret of outside blessings. बाहेरच्या आशीर्वादांचं हे रहस्य आहे. The secret of outside blessings depend not on the outside, depends on the inside. बाहेरच्या आशीर्वादांचं रहस्य बाहेर नाहीये, आत अवलंबून आहे की राजा तुझ्या हृदयाची अवस्था कशी आहे. Amen. Amen. Every time you yield to God, everything you yield to God. ज्या दर वेळेला तू देवाला समर्पित होशील, सगळं काही स्वतःचं ख्रिस्तार्पणमस्तु, भार्या, कन्या, पुत्र, बंधू, He घरात blesses you in return. तो तुला परतफेडीमध्ये आशीर्वादित करणार. Every time it's a struggle. दर वेळेला ती एक झोंबी असेल. Like when you feel like giving a peace of mind to somebody. जसं तुम्हाला कधीतरी फारच असं रागावल्यासारखं होईल आणि असं वाटेल की मी आता कुणाला तरी ते चिडून दाखवतो. You wrestle yourself, you restrain yourself. आणि मग तुम्ही लढाई करता आणि स्वतःला आळा घालता. Amen. आमेन. When you struggle, आणि झोंबी करता. sometimes people struggle, कधी कधी लोक झोंबी करतात, but पण it has to turn into wrestling. कधी कधी लोक झटतात. ठीक आहे, झटा, पण ते झटणं झोंबीत बदला. Amen. आमेन. Wrestling to let go things of the world. अशासाठी झटा, कशासाठी झटा? जगी गोष्टी मागे सोडायला आणि फेकायला झटा. Sometimes कधी कधी there is a wrestle when you have to give away things. काही गोष्टी सोडायची वेळ आली की लढाई, युद्ध सुरू होतं. It may be a struggle ते कदाचित झटणं खपणं असेल. because what you liked most you are giving away. It's a कारण struggle. कदाचित तुला जे सगळ्यात जास्त आवडायचं तेच आता सोडायची वेळ आली तर झटायला खपायला थोडंसं होतं. Even at home, घरी सुद्धा you wrestle to keep the peace. तुम्ही झटता, खपता का? तुम्ही झोंबी करता का? की घरात शांती राहावी बस. Amen. That is wrestling. त्याला म्हणतात झोंबी. At ordinary times you could get angry, साध्या वेळेला किंवा अगोदर तुम्ही चिडू शकला असता. but now you're wrestling. पण आता तुम्ही चिडत नाही, तुम्ही लढाई करताय. Amen. Not wrestling with your spouse, but wrestling with your own self. जीवन साथीदारांशी लढाई नाही करत आहे, स्वतःशी लढाई करून म्हणताय की जय श्री, शांत हो, ताब्यात राहा, कंट्रोल ठेव. Amen. Maintain that agape love. अगापे flow. प्रेम राहू दे, नको अशी तू ताब्याबाहेर जाऊ. Like you just got married जसं समजा नुकतंच तुमचं लग्न झालं and your wife out of excitement prepares the first dish for you आणि तुमच्या बायकोनं आनंदापायी तुमच्यासाठी पहिला काहीतरी पदार्थ तयार केला and you put the first morsel in your mouth, it turns out to be like bitter gourd. आणि तो पहिला पदार्थ, त्या पहिल्या पदार्थातला पहिला घास तुम्ही तोंडात घातला तर कारल्यासारखा कडू लागला. Only thing it's not poisonous. फक्त विष नाहीये एवढंच, फक्त विषारी नाहीये एवढंच, बाकी कडू खूप आहे. So inside of you are wrestling. तर आतून तुमची झोंबी सुरू होते. I will tell her now आता सांगतो तिला, that age old traditional
what you call, proverb, whatever. पारंपरिक म्हण काही म्हणा द्या. थोडं माझं आईकडनं शिक. हो, पारंपरिक म्हणी काय जरा My माझ्या mother prepares better than you. माझी आई तुझ्याहून चांगला स्वयंपाक करते, जरा आईकडनं But शिक. then now you wrestle. पण मग तुम्ही झोंबी करून Now म्हणता you became a believer. आता आपण बिलीवर झालो, Now you don't say anything. आता असं अभद्र काय बोलायचं नाही. You hold yourself. मग तुम्ही स्वतःला असं ताब्यात ठेवता Amen. आणि कडू लागलं तरी. But sometimes you have to be honest also. पण कधी कधी जरा प्रामाणिकपणे खरं सांगायला लागतं. Otherwise all your life you'll be eating bitter gourd. नाही तर आयुष्यभर कडू कारलाच खात बसशील. का आम्ही सांगतच नाही त्यांना असं कधी बोलायचं नाही, प्रभूने शिकवलं बोलायचं नाही, मग खा कडू. Say, amen. Some people say, no, नाही बोलायचं. हो, All your life you'll be eating bitter gourd and you'll become like that Karela. झालं काय, एक टोक साधनं जे मी म्हंटल ना की एक तर ते टोक नाही तर हे टोक संतुलित You need to म्हणून say, असं नाही, असं म्हणायची I गरज. appreciate your hard work behind this dish. तू जी मेहनत केली ना हा पदार्थ करण्यामागे, त्याचं मी कौतुक करतो. Yes, there is love in it. त्यात प्रेम खूप आहे, पण bitterness तुझ्याकडनं नाहीये. तुझ्याकडनं कडूपणा त्यात गेलेला नाही. But you slowly tell her how it has to be made. पण हळूच तिला शिकवायचं की हे असं नाही, असं कर. See, that is allowing the agape love to flow through you. त्याला म्हणतात अगापे प्रेम मी माझ्यातनं वाहू देत आहे. Amen. It's a daily warfare. हे रोजची लढाई आहे ही. That is wrestling. ही रोजची लढाई आहे, याला झोंबी म्हणतात. Amen. आपल्याला ऐकायला छोटं छोटं वाटतं, पण ही रोजची लढाई. Next week we'll continue. पुढच्या सोमवारी चालू ठेव. आमेन. We wrestle not against flesh and blood, आपण कुठल्याही रक्त मांसाविरुद्ध लढत नाही, but against principalities, powers, rulers, spiritual wickedness in high place. तर सत्ता, अधिकार, अधिपती, अंतरातील अंधाराची दुष्ट शक्ती या विरुद्ध लढत आहोत. And he who wrestles overcomes. आणि जो झोंबी करतो तो महाविजयी होतो. And he who overcomes, आणि जो महाविजयी होतो he'll be used and blessed of God. तो देवाद्वारे वापरला जातो आणि त्याला देव आशीर्वादित करतो. And that is what Naphtali teaches us. नफ्ताली आपल्याला हे शिकवतो. That's what Naphtali teaches us. नफ्ताली आपल्याला हे शिकवतो. Thank you, Father. धन्यवाद देव बाप्पा, Loving Heavenly Father. माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, I pray, Lord, मी प्रार्थना करतो fill everyone with your Holy Spirit. प्रत्येकाला तुझ्या पवित्र आत्म्याने भर. Everyone is ready to wrestle. प्रत्येक जण लढायला तयार आहे. Everyone. प्रत्येक जण. Lord, up till today we were only struggling. प्रभू आजपर्यंत आम्ही नुसते झटत खपत डोकी फोडत होतो. And that's why no grace, no mercy, no anointing came. म्हणून कृपा आली नाही, दया आली नाही, अभिषेक पण कधी आमच्यावर आला नाही. But from today, आजपासून we are going to wrestle. आम्ही लढाई करणार आहोत. We are going to wrestle आम्ही लढाई करणार आहोत to keep the principles of God, देवाची तत्व पाळायला, to change, बदलायला, to bring about a change, एक बदल जीवनात इतरांमध्ये सगळ्यांमध्ये स्वतःमध्ये आणायला, to do what God has called us to do. आणि देवाने जे करायला पाचारलंय ते करायला. Say, I will wrestle. म्हणा मी लढाई करीन, I will wrestle. मी लढाई करीन, Every day I will wrestle. रोज मी लढाई करीन. Yes. Before you sin, wrestle. तुम्ही पाप करण्या अगोदर थोडी झोंबी करा. Even after you sin, wrestle. पाप केल्यानंतर कदाचित पाप झालं तर त्या पाप केल्यानंतर पण झोंबी करा. Make it hard for the devil. अवघड करून सोडा सैतानाला की मी तुझ्या ताब्यात असा नाही येणार. A time will come. एक वेळ येईल Some of those weaknesses will just go away from your life. तुमच्यातला तो काही अशक्तपणा आणि कमजोरी तुमच्या जीवनाला सोडूनच जाईल. Yes. Because the anointing will be so much upon you. अभिषेक तुमच्या जीवनावर इतका असेल That after some time, की काही वेळाने that wrestling has borne fruit. त्या झोंबीतनं, त्या लढाईतनं फळ आलेलं दिसेल. But let not our fight stop ever. पण आपली लढाई कधीही थांबता कामा नये. Till the last breath of our life, आपल्या जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत it should never stop. कधीही ती लढाई थांबू नाही द्यायची. Moment by moment, we need to wrestle. क्षणाक्षणाला लढाई करायची We have to be overcoming. आणि महाविजयी बनायचं. Thank you, Father. धन्यवाद बापा. Lord, प्रभू, fill my people with the Holy Spirit. माझ्या लोकांना पवित्र आत्म्याने भर. Let your grace come upon my people. तुझी कृपा माझ्या लोकांवर येऊ दे. Let your mercy
mercy come upon my people. तुझी दया माझ्या लोकांवर येऊ दे. Satisfy them in every area, Lord. आणि यांना सगळ्यांना प्रत्येक भागात तृप्त कर. Touch them, Master, त्यांना स्पर्श कर प्रभू. with your power. तुझ्या सामर्थ्याचा स्पर्श. With your power. तुझ्या सामर्थ्याचा स्पर्श त्यांना कर. Already many are wrestling, Lord. त्यांच्यातले अनेक जण झोंबी करायला लागलेले आहेत. Wrestling. अनेक जण लढाई करतायत. There are people who came every day for 48 days काही during this holy माणसं week. रोज 48 दिवस सतत सभेला आलेली आहेत. What is it? It is wrestling. म्हणजे काय? त्यांनी लढाई केली. Wrestling with the flesh. लढाई केली आपल्या देहाविरुद्ध. And Lord, प्रभू, they became victorious Christians. ते शेवटी विजयी ख्रिस्ती झाले. There were people who had fasted. काहींनी उपवास केले. Some 6 days, some 10 days, some 40 days. काहींनी 6 दिवस, 10 दिवस, 40 दिवस. That they would have never done before. की जे अगोदर त्यांनी कधीच असे उपवास केले But नसते. they wrestled. पण त्यांनी लढाई केली. As Jesus wrestled with fasting for 40 days in the wilderness. जसं येशूने रानात 40 दिवस उपवास करून लढाई केली तशी त्यांनी केली. He was winning the victory over the lust of the flesh, lust of the eye, and the pride of life. डोळ्याची वासना, देहाची वासना आणि संसाराची फुशारकी यावर तो विजय मिळवत होता ते करताना. Lord, many of them had gained over all these weaknesses, Lord. प्रभू, त्यांच्यातल्या अनेकांनी या सगळ्या अशक्तपणांवर, कमजोरीवर विजय मिळवला. Now you bless them. आता तू त्यांना आशीर्वादित कर. अबा खराबा शंतोरो. Every day रोज I'm hearing people मी लोकांकडनं ऐकतोय striving की लोक झटतायत, झटतायत to keep the word, to walk in righteousness, वचन to पाळायला. think right. लोक झटतायत वचन पाळायला, बायबल प्रमाणे जगायला. Every day रोज there is a progress in the people's lives. लोकांच्या जीवनामध्ये मी प्रगती होताना पाहत आहे. What is it? हे काय It आहे? is wrestling. यालाच लढाई म्हणतात. Naphtali. नफ्ताली. Thank you, Father. धन्यवाद दे Be बाप्पा. blessed in the name of Jesus. येशूच्या नावात आशीर्वादित Be व्हा. blessed in the name of Jesus. येशूच्या नावात आशीर्वादित व्हा. Praise God. Amen. Been to Jesus for the cleansing power. Are you washed in the blood of the Lamb? Are you fully trusting in His grace this hour? Are you washed in the blood of the Lamb? Are you washed in the blood, in the soul cleansing blood of the Lamb? Are your garments spotless? Are they white as snow? Are you washed in the blood of the Lamb? Are you walking daily by the Savior's side? Are you washed in the blood of the Lamb? Do you rest each moment in the crucified? Are you washed in the blood of the Lamb? Are you washed in the blood, in the soul cleansing blood of the Lamb? Are your garments spotless? Are they white as snow? Are you washed in the blood of the Lamb? When the bridegroom cometh, will your robes be white? Are you washed in the blood of the Lamb? Will your soul be ready for the mansions bright and be washed in the blood of the Lamb? When the bridegroom cometh, will your robes be white? Are you washed in the blood of the Lamb? Will your soul be ready for the mansions bright and be washed in the blood of the Lamb? Are you washed
stained with sin and be washed in the blood of the Lamb. There's a fountain flowing for the soul unclean. Oh, be washed in the blood of the Lamb. Are you washed in the blood, in the soul cleansing